अनेक मान्यवर समोर आलेले आहेत. यामध्ये प्रसाद शिंदे असतील, माननीय सदानंद भनगे साहेब आहेत, उबेदभाई शेख आहे. उबेदभाई शेख साहेबांचा एक सुंदर शेर मला या निमित्ताने आठवतो, जो या पुस्तकाच्या पानापानांमध्ये आदरणीय होलम साहेब यांनी चितारलेला आहे. तो शेर, अगर आप पेंसिल बनकर किसी की खुशियाँ नहीं लिख सकते हो, अगर आप पेंसिल बनकर किसी की खुशियाँ नहीं लिख सकते हो तो कोशिश करो एक अच्छा रबर बनके किसी के गम मिटा दो. आणि असं एक खोड रबर आपल्यामध्ये आहे. त्या खोड रबरचं नाव आहे माननीय राजू शेख साहेब. मी त्यांना विनंती करतो आपलं मनोगत आपण या कार्यक्रमाच्या निमित्ताने थोडक्यात व्यक्त करावं. आदरणीय राजूभाई शेख, प्लीज. आदरणीय व्यासपीठ समोर उपस्थित माझे बंधू, खरं तर मी व्यासपीठावर जाऊन कधी बोलत नाही. व्यासपीठावर बोलत असणाऱ्या मान्यवरांचे फोटो काढण्याचे काम अनेक वर्ष केले आहे, पण आज पहिल्यांदा ही संधी मिळाली, त्यामुळे बोलताना माझ्याकडून काही चुकलं तर मग सांभाळून घ्या. आमचे मित्र विजयसिंग होलम यांनी बातम्याच्या पलीकडे विश्व या पुस्तकाचे प्रकाशन केले होते. त्यात सर्वप्रथम मी त्यांना शुभेच्छा देतो. या पुस्तकात एक नायक असल्याने जेव्हा मला कळाले तेव्हा खरं तर विश्वासच बसला नाही, कारण आपल्यावर कोणीतरी असं पुस्तक लिहिलं स्वप्नातसुद्धा वाटलं नव्हतं. कारण आमच्याविषयी कधी काहीसुद्धा छापून येत नाही किंवा लिखाणात येत नाही. बातमी ही फक्त पुस्तकात पुरस्कार मिळाला तरच येते. पुस्तकाच्या निमित्ते अनेक आठवणी ताज्या झाल्या. या पाकिटाची गोष्ट, वाड्याच्या भिंतीपलीकडे प्रकरण, या अनेक गोष्टी आठवल्या. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे आभार. विजयसिंग होलमचे आभार मानतो. आणि ही जादू केलेली आहे विजयसिंह होलम साहेब यांनी. आम्ही पहिल्यांदा राजूभाई शेख यांना स्टेजवर बोलताना पाहिलं. टाळ्या वाजव्या राजूभाई शेख यांच्यासाठी. आणि आपण नायक यांना ऐकलं आत्तापर्यंत. आता आपण या नायकांचे सगळे अनुभव वृत्तांकनाच्या माध्यमातून असो, या पुस्तकामध्ये चितारणारा हात, चितारणारी लेखणी म्हणजे विजयसिंह होलम साहेब. हो गई है पीर पर्वत से पिघलनी चाहिए, अब इस हिमालय से कोई गंगा निकलनी चाहिए. आज यह दीवार पर्दों की तरह हिलने लगी, शर्त लेकिन थी कि यह बुनियाद हिलनी चाहिए. हो गई है पीर पर्वत से पिघलनी चाहिए. सिर्फ हंगामा खड़ा करना मेरा मकसद नहीं, सिर्फ हंगामा खड़ा करना मेरा मकसद नहीं. मेरी कोशिश है कि यह सूरत बदलनी चाहिए. मेरे सीने में नहीं तो तेरे सीने में सही, मेरे सीने में नहीं तो तेरे सीने में सही. हो कहीं भी आग मगर आग जलनी चाहिए. हो गई है पीर पर्वत से पिघलनी चाहिए. इस हिमालय से अब कोई गंगा निकलनी चाहिए. आणि याच विचारधारेतून या पुस्तकाची गंगा आपल्या समोर साहित्याच्या व्यासपीठावर प्रस्तुत करणारा अवलिया, आस्मादिक व्यक्तिमत्व आणि पत्रकार, हा शब्द त्यांना फार आवडतो. आदरणीय विजयसिंह होलम या पुस्तकाचे महानायक. मी त्यांना विनंती करतो या सोहळ्याच्या निमित्ताने आपण आपलं मनोगत व्यक्त करावं, ही नम्र विनंती. सर्वांना नमस्कार. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रसिद्ध उद्योजक तथा महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या सावडी शाखेचे अध्यक्ष नरेंद्रभाई फिरोदिया, या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे ज्यांच्या हस्ते पुस्तक होते आणि ज्यांच्या हातून पुस्तक घडलं असे शेखर साहेब. शेखर साहेब स्वतः साहित्यिक आहेत, त्यांचा परिचय आपण ऐकलाच. आणि हे पुस्तक वाचल्यानंतर कशी प्रेरणा मिळाली हे आपल्याला कळणारच आहे. त्यासोबतच आमदार संग्रामभाई जगताप, शेखर मॅडम, ठोंबरे साहेब, पाटील साहेब आणि या कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर सुरेश पठारे, माझे वडील
आणि सर्व उपस्थित मित्रांनो, खरं तर जेव्हा ही पुस्तक लिहिण्याची संकल्पना आली तेव्हा सगळा जुना काळ मला आठवत गेला की उमेदवारीच्या काळातल्या ज्या घटना आहेत त्या आपण लिहाव्यात असं मला वाटलं. मग मी मित्रांशी बोलत गेलो आणि त्यांच्याकडून प्रेरणा मिळत गेली आणि त्यातून हे सगळं पुस्तक झालं. आज इथं आपण जे बसलो ते आम्ही आणि हे काही वेगळे नाहीत, आपण सगळे एक आहोत. एक कार्यक्रमाची रचना असावी म्हणून आपण अशी व्यवस्था केलेली आहे. आत्ता जेव्हा आपण भेटत होतो तेव्हा प्रत्येकजण सांगत होता की खूप दिवसांनी जुने मित्र भेटले, सगळेजण एकत्र आलो, बोलायला मिळालं. ही पण त्यामागची एक आयडिया होती आणि ती खरंच आज फलद्रूप झाली असं मला वाटतं. या कित्येक लोकांपर्यंत मी पोचू शकलो नाही. रोज आपण मोबाईलच्या माध्यमातून, व्हॉट्सअपच्या माध्यमातून भेटत असतो. खरं तर सगळ्यांना निमंत्रण पत्रिका द्यायला हव्या होत्या, परंतु मी कुणापर्यंतही जाऊ शकलेलो नाही. केवळ एका फोन कॉलमध्ये आणि मेसेजमध्ये आपण सगळेजण आलात. यावरून मला आपल्यातला प्रेमाचा धागा किती पक्का आहे हे कळून चुकलं. जेव्हा 25 वर्षांपूर्वी मी या संस्थेत पाय ठेवलं, या संस्थेत मी एक बॅग घेऊन आलो, इथं शिकलो, इथंच राहिलो, इथंच मोठा झालो आणि पत्रकार बनलो, त्याचं श्रेय या संस्थेला आहे. म्हणून जेव्हा पहिलं पुस्तक लिहिलं त्या पुस्तकाचं प्रकाशन या संस्थेत व्हावं अशी इच्छा पठारे सरांकडे व्यक्त केली आणि त्यांनी ती मान्य केली. त्यानुसार हा कार्यक्रम होतोय आणि 25 वर्षांनी आपण सर्वजण पुन्हा या ठिकाणी एकत्र आहोत. मधल्या काळात माझी पुण्याला बदली झाली होती. मी पुण्याला गेलो, पगार चांगला होता, काम चांगलं होतं, मोठं शहर होतं, परंतु माझं मन तिथं रमलं नाही. कारण कुठंतरी मातीची ओढ होती आणि जे करायचं ते आपल्या नगरमध्ये करू असा विचार करून मी परत आलो. कदाचित त्यामागे आपल्या या प्रेमाचा धागा असावा असं मला वाटतं. जे काम करायचं ते आपल्या मातीत करायचं, आपल्या लोकांसाठी करायचं, ही माझी पहिल्यापासूनचीच पद्धत होती आणि तीच आज मी सुरू ठेवली आणि त्याची पावती मला आज आपल्या रूपाने मिळते, आपल्या प्रेमातून मिळते. त्या काळातल्या ज्या काही घटना होत्या, ज्या मला आठवल्या, ज्या लिहाव्याशा वाटल्या, ज्या मांडाव्याशा वाटल्या, त्या मी पुस्तकात मांडत गेलो. त्यात आपल्यापैकी बऱ्याच लोकांचा उल्लेख आलेला आहे. काही जण त्या कथेचे नायक झाले, कारण घटना अशा होत्या की त्या व्यक्तींभोवती त्या फिरल्या. खरं पाहिलं तर हे सगळं नगर शहरच माझ्यासाठी प्रेरणा आहे. या नगर शहरानेच मला इथं मोठं केलं आणि हे पुस्तकही नगर शहरानेच माझ्याकडून लिहून घेतलं. त्याला शेखर साहेबांचे हात लागलेले आहेत. याच प्रेरणेतून हे सगळं झालेलं आहे. जेव्हा ही पुस्तक लिहिण्याची संकल्पना समोर आली तेव्हा पहिल्यांदा शेखर साहेबांनी नाशिकचा चार्ज घेतला होता आणि साहेब आले होते. साहेबांची खूप आत्तापर्यंत 10 पुस्तकं झालेली आहेत. त्यातली बरीचशी पुस्तकं त्यांची पोलिसांच्या संबंधी होती आणि एक पुस्तक मात्र त्यांचं रांजुई नावाचं प्रेमकथांचं पुस्तक आहे. त्या पुस्तकावर आमची चर्चा सुरू होती. लोक म्हणायचे की पोलीस अधिकारी आहे, पोलिसांच्या बद्दलची पुस्तकं लिहितो असतात काय, पण हे पुस्तक थोडं वेगळ्या धाटणीचं होतं. आणि त्या दिवशी साहेब मला म्हटले की तू तुझं का लिहित नाहीस, तुला तर लिहिता येईल की. तेव्हापासून ठरवलं की आपण लिहू आणि मग लिहिण्यास सुरुवात झाली. बरेचसे भाग लिहून झाले, मी त्यांना दाखवले, ते म्हटले लिही. त्यानंतर मग आमचे मुख्य संपादक पराग करंदीकर यांना दाखवले, ते म्हटले खूप छान आहे, लिहित राहा. आणि मग शेवटी विचार आला की आता याला प्रस्तावना कुणाला सांगायची. एकच नाव समोर आलं, शेखर साहेब. पुन्हा त्यांना फोन केला, साहेब तुम्ही म्हटलं तसं लिहून झालं, आता काय करायचं. ते म्हणजे ठीक आहे लिहितो मी. त्या काळात नेमक्या खूप घडामोडी सुरू होत्या साहेबांना आणि कुणाला म्हणजे पत्रकारांनाही वेळ नव्हता, असा तो काळ होता, धकाधकीचा काळ होता. परंतु मग करायचं ठरवलं. साहेबांना PDF पाठवली, साहेबांना वाचायला वेळ नव्हता. शेवटी साहेब एका कामासाठी दिल्लीला गेले होते आणि त्यांनी विमानातून प्रवास करताना ते PDF वाचले आणि विमानातच प्रस्तावना लिहिली. असं त्या पुस्तकाचं भाग्य आहे की ज्या पुस्तकाला विमानातली प्रस्तावना लाभलेली आहे. आणि साहेबांनी विमानातून उतरल्यानंतर मला फोन केला की तुझ्या पुस्तकाची प्रस्तावना लिहून झालेली आहे. त्यांनी त्याचे फोटो काढले आणि मला व्हॉट्सअपवर पाठवले, ते वाचली आणि नंतर परत त्यांना आणखी काही विचार सुचले. ते म्हणले की मी पुढच्या आठवड्यात नगरला येतोय, आपण पुन्हा फेअर करू. आणि मग एक दिवशी असंच रात्री डायनिंग टेबलवर वसंत कीर्तीच्या ती प्रस्तावना फायनल झाली आणि अशा पद्धतीने या पुस्तकाचा जन्म झालेला आहे. आणि ते पुस्तक आज आम्ही आपल्या हातात देतोय. त्या पुस्तकाबद्दल आणि एकूणच सगळं जे काय आहे ते पुस्तकात मांडलेलं आहे. त्यामुळे इथं मी अधिक बोलून वेळ घेणार नाही. फक्त मला एवढंच सांगायचं आहे की तुम्ही सगळेजण हीच त्या पुस्तकाची प्रेरणा आहेत. आपल्या नगरबद्दल, आपल्या माणसांबद्दल जे काही करता येईल ते मी रोजच्या पत्रकार म्हणून कामातून करत असतो. पण त्यापुढे जाऊन आणखी काय करावं यासाठी हे पुस्तक लिहिले. या आठवणी सगळ्या जपून राहाव्यात. आपल्यासोबत काम करताना जे वेगवेगळे प्रसंग घडले ते कुठेतरी शब्दबद्ध व्हावेत. त्यातल्या काही घटना ह्या चांगल्या आहेत, काही वाईट आहेत, परंतु यात कोणाची बदनामी करण्याचा माझा उद्देश नव्हता किंवा कोणाला दोष देण्याचा उद्देश नव्हता. त्या काळात आपल्या त्या भूमिका होत्या, त्यात तुमच्याही बरोबर होत्या, माझ्याही बरोबर होत्या. त्यातल्या काही गमतीजमतीचे प्रसंग आहेत. काही ठिकाणी फजिती झाली, काही ठिकाणी मी खूप चांगलं काम करू शकलोय, त्याही घटना त्यात मांडलेल्या आहेत. तेव्हाही पत्रकार म्हणून मला त्या गोष्टीचा अभिमान वाटला की आपण थोडे तरी प्रश्न मार्गी लावू शकलो, काही लोकांचं जीवन सुकर करू शकलो.
हेही त्या पुस्तकातून मी आपणासमोर मांडलेलं आहे. थोडक्यात या सगळ्या गोष्टी आम्ही तुम्हाला बातम्यांच्या रूपानं देत होतो. यातल्या सगळ्या बातम्या तुम्ही वाचलेल्या आहेत, परंतु या बातम्यांच्या मागे जे काही घडलेलं आहे, त्या बातमी मिळवण्यासाठी किंवा बातमी मिळवल्यानंतर ज्या काही घडामोडी घडलेल्या आहेत की ज्या बातमीतून आल्या नव्हत्या, त्या या पुस्तकात मांडलेल्या आहेत. हे पुस्तक आपण वाचावं, आपल्याला जाताना सर्वांना ते पुस्तक मिळेल आणि जरूर अभिप्राय द्यावा. मला जे म्हणायचे ते पुस्तकातल्या मनोगत म्हटलेलं आहे, त्यामुळे अधिक वेळ न घेता आपल्याला पाहुण्यांचं मनोगत ऐकायचं आहे, म्हणून मी थांबतो. असंच प्रेम असू द्या, आपण भेटत जाऊ. धन्यवाद. धन्यवाद आदरणीय होलम. प्रस्तावना मी स्वतः लिहिलेली आहे. जमलं तर या. मी लगेच त्यांना सांगितलं मी सकाळी लगेच पोहोचतो आणि सकाळी मला इथं येण्याचा योग आला. खरं तर मी BG शेखर साहेबांना ऐकण्यासाठी इथं आलेलो आहे. ते आमचे मित्र आहेत, मार्गदर्शक आहेत. मला त्यांच्याबद्दल नेहमीच कुतूहल आहे की एक पोलीस माणूस एक साहित्यात कसा रमतो आणि फक्त पोलिसाबद्दल आधारे म्हणजे एक कादंबरी जी रानजोई त्यांनी झाली, तर त्या पुस्तकाच्या प्रस्तावनेमध्येच त्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांनी म्हटलेलं आहे की शोध आणि रानजोई लिहिणारा माणूस एकच आहे का, असा आम्हाला प्रश्न पडतो. म्हणजे हा माणसाबद्दल मला जास्त कुतूहल जाणीव करून घेण्यासाठी, त्यांना ऐकण्यासाठी मी खरं तर इथं आलेलो आहे. ज्यावेळेस मी आत्ता जस्ट बातम्याच्या पलीकडे विश्वाच्यातले काही मी कथा वाचले, म्हणजे सुरुवातीचीच कथा वाचली, की त्याच्यामध्ये लक्षात आलं की जे सर आहेत ज्यांनी पुस्तक लिहिलं हे अगदी जमिनीशी त्यांची नाळ जोडलेली आहे. त्यांचं शिक्षण रयत शिक्षणसारख्या संस्थेत झालेलं आहे की जिथं संस्काराची शिदोरी दिली जाते. ते नगरला शिकत होते, गावाकडनं भाकरी त्यांच्यासाठी टिफिन येत होता. म्हणजे अशा त्या संस्कारातनं ते शिकलेले आहेत. म्हणून आणि आत्ताच ज्या मॅडमनी सांगितलं की खरा पत्रकार कोणाला म्हणायचं, की बिटवीन द लाईन म्हणजे दोन ओळीमधला माणूस जो समजू शकतो तो पत्रकार. आम्ही दिल्लीमध्ये काम करत असताना आमच्या बऱ्याचशा पत्रकारांशी संबंध येतो. ते काही जागतिक पातळीवरचे पत्रकार असतात, कारण आज विश्व इतकं जवळ आलेलं आहे की आज सकाळी जर दिल्लीमध्ये ब्रेकफास्ट केला तर दुपारी लंच आपण दुबईत करू शकतो, संध्याकाळी डिनर लंडनला करू शकतो. इतकं जग जवळ आलेलं आहे. पण ह्या जग आलेल्या जवळमध्ये माणूस कुठंतरी दुरावलेला आपल्याला दिसतोय. आज ह्या फास्टच्या युगात म्हणजे सुपरफास्ट युगामध्ये सगळे पत्रकार हे TRPच्या पाठीमागे लागलेले आहेत. त्यांना डेडलाईन तिथं त्यांना शोधायची असते आणि याच्या पाठीमागे माणसाची माणुसकी, माणसाचं स्वत्व, माणसाचं कल्चर हे कुठंतरी शोधण्याचा विजयसिंह होलम सरांनी या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. यामुळं मला त्या ठिकाणी आनंद वाटतो. पुस्तके लिहितात म्हणजे कादंबऱ्या लिहितात, कथा लिहितात, पण आज मला पहिल्यांदाच या ठिकाणी एक पुस्तकातील पात्र याच ठिकाणी भेटण्यासाठी सर्वांना उपलब्ध झालेले आहेत. म्हणजे काय लिहिलं काय नाही याची सत्यता याच ठिकाणी प्रत्येकजण तपासून पाहू शकतो. म्हणजे अशाच होलम सरासारखे जर पत्रकार आज आमच्या देशाला लाभले तर खरी पत्रकारिता या ठिकाणी आणखी जिवंत राहू शकते, हे मला या ठिकाणी प्रकर्षानं सांगू इच्छितो. मग असे आजच्या काळातील पत्रकार ज्यावेळेस आपण TV वर न्यूज बघतो आणि मग त्याच्यानंतर प्रिंट मीडिया आणि त्याच्यानंतर जर आपण विचार केला तर TV वर न्यूज जर बघितली तर मग न्यूजपेपर कशासाठी वाचायचा, तर TV वरची न्यूज ही फक्त अर्धवट माहिती देत असते आणि ती परिपूर्ण माहिती करून घ्यायची असेल तर ते आपल्याला वर्तमानपत्रामध्ये दुसऱ्या दिवशी वाचण्यासाठी मिळते. तर मग कुठल्याही TRPच्या पाठीमागे न लागता, कुठल्याही प्रसिद्धीच्या पाठीमागे न लागता जमिनीशी नाळ सोडून समाजातील माणसं यांच्यावर सरांनी जे पुस्तक लिहिलं तर हे खरोखरच गौरवास्पद आहे. त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांना मी पुढील पुस्तक लिहिण्यासाठी या ठिकाणी शुभेच्छा देतो. धन्यवाद. साहेब, मनपूर्वक आपलं हार्दिक असे आभार. अनेक मान्यवर या ठिकाणी येत आहेत. SM कुलकर्णी सर यांचं स्वागत, सुभाषजी शिंदे साहेब आहेत, माननीय ललेजी बारगजे आहेत, विठ्ठलजी लांडगे साहेब आहेत, या सगळ्या मान्यवरांचं आम्ही स्वागत करतोय. मी विनंती करतो आदरणीय प्रकाशजी पाटील साहेब, दैनिक सकाळ अहमदनगर जिल्हा आवृत्ती प्रमुख, या सोहळ्याच्या निमित्ताने साहेब आपण या पुस्तक प्रकाशनाच्या समस्त नगरकरांना आणि सारस्वतांना शुभेच्छा द्याव्यात ही नम्र विनंती. आजच्या कार्यक्रमाचे आणि ज्यांनी पुस्तक ज्याचं प्रकाशित होत आहे ते माझे मित्र विजय होलम, आदरणीय व्यासपीठ,
खूप वेळ घेत नाही, 2-3च गोष्टी मला बोलायच्या आहेत, त्या बोलतो आहे. होलम आणि आम्ही दोघंही सकाळमध्ये आहोत. गेल्या 17-18 वर्षापासून आमची मैत्री आहे. होलम नगरमध्ये काम करत होते. जोशी साहेब होते, बेंडाळे होते. सकाळचे अनेक जे नगरमधले रथी महारथी पत्रकार आहेत त्यांची जडणघडण इतर दैनिक असं सकाळमध्ये गेलेली आहे. सर्वच माझे मित्र आहेत, सर्वांची काही नावं घेत नाही. तरी पण होलम आणि माझ्यामध्ये एक फरक आहे. मी पोलिसांना खूप घाबरतो. मी पोलिसांपासून 10 हात लांब राहतो. मी कधीही क्राईम रिपोर्टिंग केलेलं नाही आयुष्यात. पण मी राजकारण्यांच्या जवळ असतो, म्हणजे संग्रामबाईंच्या जवळ असतो. कारण आमच्या दोघांचे पत्रकारितेतले क्षेत्र वेगळे आहेत. पत्रकारिता आणि वृत्तपत्र 12, 13, 14, 15, 16, 20, 25 ज्या काही पानांचं वृत्तपत्र येते त्या वृत्तपत्रामध्ये सगळ्या फॅकल्टी ठरलेले असतील. जे पत्रकार आहेत त्यांना मी सांगत नाही, पण जेव्हा ते माहिती असतील, अर्थ बघत असतात, राजकारण बघत असतात, क्राईम बघत असतात, अग्रलेख लिहिणारे मंडळी असतात. अनुभवाने अग्रलेख लिहावा लागतो, खूप वर्ष जावी लागतात. पत्रकारिता हा तसा खूप चॅलेंजिंग जॉब आहे. आमचं आणि पोलिसांचं सारखंच आहे. कारण आमच्यावर पण काही लोक खुश नसतात, कारण आमच्यावर स्तुतीस्तुमने चांगल्या प्रकारे उधळत असतात आणि आम्हाला ती सवय झालेली आहे. होलमविषयी असं सांगायचं की होलम नगरमधून पुण्याला आले तेव्हा मी पुण्याला उपसंपादक म्हणून काम करत होतो आणि तिथे आम्हाला क्राईम रिपोर्टरची गरज होती. एक क्राईम रिपोर्टर सोडून गेलेले होते. मग पुण्यासारख्या ठिकाणी क्राईम रिपोर्टर कोणाला बोलवायचं? तर सकाळ माध्यम समूहासमोर एकच नाव आलं, ते म्हणजे विजय होलम. विजय होलम आले, सकाळमध्ये राहिले, पण त्यांचं मन सकाळमध्ये रमत नव्हतं. ते थोडेसे लांब बसायचे, मी इकडे बसायचो. माझा आणि त्यांचा खूप जवळचा परिचय होता. तर ते म्हणाले की नाही, मला परत नगरला जायचं आहे. माझी अशी इच्छा होती की नगरला कशाला जातो बाबा, नगरमध्ये मर्यादा आहेत. बाहेर आपण पडलं तर काही गोष्टी आपल्या ज्ञानाच्या कक्षा रुंदावतात, वेगवेगळी माणसं भेटतात, आणखीन पत्रकारितेत पुढे जाता येईल का हा विचार कर. पण त्यांनी काही आमचं कोणाचं ऐकलं नाही. त्यावेळचे जे संपादक होते नवनीत देशपांडे, त्यांनीही त्यांना खूप आग्रह केला की नगर तू सोडून जाऊ नको. पण ते पुन्हा नगरला आले. नगरला आल्यानंतर त्यांनी आपलं काम तसंच पत्रकारितेत सुरू ठेवलं. केवळ गुन्हेगारी वृत्तच नव्हे तर माणसातला माणूस शोधण्याचं काम होलमने केलेलं आहे. एक संवेदनशील पत्रकार आहे, माझा मित्र आहे, याचा मला निश्चितपणे अभिमान आहे. इतकंच मी बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद आदरणीय पाटील साहेब. या सोहळ्याच्या निमित्ताने आपल्या मनपूर्वक हार्दिक स्वागत, आभार, अभिनंदन. यानंतर मी विनंती करतो आदरणीय विद्युल्लता पाटील मॅडम यांना या सोहळ्याच्या निमित्ताने आपण या पुस्तक प्रकाशनाच्या शुभेच्छा द्याव्यात आणि सगळ्यांना ऊर्जा द्यावी ही आपणास नम्र विनंती. आदरणीय पाटील मॅडम. नमस्कार. व्यासपीठावरील मान्यवर, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष व ज्यांनी व्यवसायाबरोबर सामाजिकतेचा वसा जपला आहे ते माननीय नरेंद्र शांतिकुमारजी फिरोदिया. आजचे तरुण उमदे व्यक्तिमत्व आमदार संग्राम जगताप, जयंत तेलुलकर, त्याचबरोबर माणूस घडविणारा माणूस म्हणजे डॉक्टर सुरेश पठारे, सकाळचे संपादक श्री पाटील साहेब आणि केंद्रामध्ये जे उच्च पदावर अधिकारी आहेत असे आमचे स्नेही ठोंबरे साहेब, त्याचबरोबर ज्यांच्या पुस्तकाचा आज प्रकाशन सोहळा आहे त्यांचे वडील आदरणीय दादा, त्याचबरोबर माझे पती, ते एक शेतकरी आहेत, एक इंजिनियर आहेत, एक वकील आहेत, एक लेखक आहेत आणि ते एक पोलीस ऑफिसर पण आहेत आणि ते माझे पती आहेत. त्याचबरोबर इथे सर्व जमलेले पत्रकार मित्र मैत्रिणी बंधू व भगिनींनो,
आणि ज्यांच्या कार्यक्रमासाठी, ज्यांच्या पुस्तक प्रकाशनासाठी आपण खास करून जमलेलो आहोत ते विजयसिंह होलम, वरिष्ठ पत्रकार, महाराष्ट्र टाइम्स. खरोखर आज सुंदर अशा दिवशी, सुंदर अशा वातावरणात आपण सगळे एकत्र जमलेलो आहोत. निमित्त आहे विजयसिंह होलम या वरिष्ठ पत्रकार यांच्या बातम्यांच्या पलीकडील विश्व ह्या पुस्तक प्रकाशन सोहळ्याचे. खरं तर बऱ्याच लेखकांचे लेख किंवा पुस्तकं आपण बघतो, पण आजचा हा कार्यक्रम थोडा आगळा वेगळा आहे. या पुस्तकाचे लेखक एक वरिष्ठ पत्रकार आहेत. खरं तर पत्रकार आणि पत्रकारिता हा खूप महत्त्वाचा आधारस्तंभ आहे. आपल्या लोकशाही शासन व्यवस्थेमध्ये कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ, न्यायमंडळ व ह्या 3 स्तंभांबरोबर चौथा एक महत्त्वाचा आधारस्तंभ आहे, तो म्हणजे पत्रकारिता. खरं तर कोणीतरी असं म्हटलेलं आहे, द हिरो ॲज मॅन ऑफ लेटर्स, म्हणजे खरे पत्रकार. पत्रकार हा ह्या 3 जे महत्त्वाचे स्तंभ आहेत त्यांच्यावर निरीक्षणाचं काम करत असतो आणि ज्या काही समाजामध्ये नकारात्मक गोष्टी घडतात त्याच्यावर तो एक अंकुश म्हणून त्याचं कार्य चाललेलं असतं. खरं तर दिवसाची सुरुवात जी होती ती आपल्या वृत्तपत्र वाचनामुळेच. अगदी चहा घेण्यापूर्वी किंवा चहा घेताना सुरुवातीला आपलं वृत्तपत्र वाचल्याशिवाय आपला दिवस जात नाही. आणि वृत्तपत्र हे एक मूकनायक असते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या त्यांचं जे काही वृत्तपत्र होतं त्याचं मूकनायक नाव ठेवलं होतं. म्हणजे हे बोलत नाही परंतु नायकाची भूमिका ही घरोघरी पोहोचवतं. बाळशास्त्री जांभेकरांनी तर अगदी हे आद्य पत्रकार होते व त्यांनी समाजाचा आरसा म्हणजेच दर्पण असे नाव त्यांच्या वृत्तपत्राचे ठेवले होते. स्वातंत्र्य लढ्यातही वृत्तपत्रांची अतिशय महत्त्वाची भूमिका आहे. आज व्यासपीठावर 2 लेखक बसलेले आहेत. एक आहे पत्रकार लेखक आणि एक आहे पोलिसातील खाकी वर्दीतील लेखक. आणि खरं तर ह्या लेखकांनी जी काही पुस्तके लिहिलेली आहेत ती समाजाशी निगडीत आहेत, कारण यांचा जो व्यवसाय आहे किंवा यांचं जी कार्यपद्धती आहे ही समाजाशी निगडीत आहे. त्यांची समाजाबरोबर नाळ जुळलेली आहे. समाजातील सुखदुःखे, समाजात ज्या काही घटना घडतात, समाजातील उत्साह असू द्या, आनंद असू द्या, दुःख असू द्या, अगदी खून असू द्या, दरोडे असू द्या, ह्यांचे ते एक साक्षीदार असतात. आणि लेखकांनी लिहिलेल्या कल्पना विलासापेक्षा ह्यांचं लेखन हे वस्तुनिष्ठ व अगदी सत्य परिस्थितीवर आधारित असतं. आणि यांच्याकडून अशाच कलाकृतींची निर्मिती व्हावी आणि समाजापुढे समाजाचं खरं रूप यावं असं मला वाटतं. खरं तर बातमीच्या पलीकडे हे काही जग आहे, काही विश्व आहे. तसं होल्लम साहेबांनी बातम्यांच्या पलीकडील विश्व ह्या पुस्तकामध्ये त्याचं वर्णन अतिशय छान पद्धतीने केलेलं आहे. एखादा वास्तुशिल्पकार आपण त्याला आर्किटेक्ट म्हणतो, त्याच्या कल्पनेने एखादं घर खूप सुंदर बनवतो. एखादा चित्रकार असतो, त्याच्या एखाद्या रेघेने पूर्ण चित्र बदलून जातं. त्याचप्रमाणे एखादा पत्रकार समाजामध्ये खूप मोठं परिवर्तन घडून आणू शकतो. याचं एक उदाहरण द्यायचं म्हटलं तर मागे 20-25 वर्षापूर्वी मुंबईमध्ये अचानक खूप थंडी पडली होती आणि मुंबईतील थंडी अशा सदराखाली खूप लेख आले. तर त्यामध्ये एक पत्रकार होते, दिनू रणदिवे. म्हणजे बाकीच्या पत्रकारांनी मुंबईत थंडी आली, लोकांनीही ते वाचलं, एक दिवस वाचलं, ते विसरून गेले. पण दिनू रणदिवे यांनी अशा थंडीतही स्वतः पायी फिरत मुंबईमध्ये झोपडपट्ट्यांमध्ये किंवा मुंबईमधील फुटपाथवर त्यांनी जाऊन सगळं पाहिलं. तर बरेचसे लोक नाईलाजाने थंडीत कडकडत होते. बऱ्याच जणांची अवस्था वाईट झाली होती आणि त्यांनी त्याच्यावर एक छानसा लेख लिहिला. आणि आश्चर्य म्हणजे लोकांना ते इतकं जागृती झाली लोकांमध्ये की दुसऱ्या दिवशी अगदी राजकारणी किंवा सामाजिक संस्था ह्या फुटपाथवरील लोकांकडे किंवा झोपडपट्टीतील लोकांकडे ब्लँकेट, स्वेटर्स घेऊन जाऊ लागले. तर पत्रकार समाज परिवर्तन कसं करू शकतो हे त्याचं एक उदाहरण आहे. ॲक्च्युली शोधपत्रिकेमध्ये पत्रकार हा एक संशोधक असतो. समाजामधील ज्या काही तो शोध एक प्रकारे एक शोधच लावत असतो. विकास पत्रिकेमध्ये पत्रकार हा एक विकासाचं किंवा समाजाचा विकास घडवण्याचं काम करत असतो. या पुस्तकामध्ये 32 कथा लिहिलेल्या आहेत. गाडी चुकली, कोठेवाडीतील आव्हान, कोर्टाच्या पायरीवरून, फॉन्ड्रीत वितळला गुन्हेगाराचा शिक्का, अशा अनेक प्रकारच्या 30-32 कथा आहेत. आणि गाडी चुकली ही कथा मला तर फार आवडली, कारण त्यांची गाडी चुकते, कुठेतरी काहीतरी घटना घडलेली असते, पाऊस असतो, मग त्या खूप मोठ्या समस्या त्यांच्या पुढे येतात. तो काळही खूप जुना असतो, त्या आत्तासारख्या सोयी नसतात, तरी पण त्यांनी त्या ठिकाणी जाऊन पत्रकारितेला न्याय दिलेला आहे.
त्यामुळे हे पुस्तक सर्वांनी नक्की वाचावं. कुठलाही लेखक ज्यावेळेस अशी एखादी कलाकृती किंवा लेखन करतो त्याचं डोकं शांत असावं लागतं आणि मला वाटतं हे कुटुंबाची जबाबदारी असते. म्हणून मी कुटुंबाला शुभेच्छा देते व धन्यवादही देते, कारण मी पण त्याचा एक अनुभव घेत आहे. वहिनींना खास करून शुभेच्छा. आणि मला तर लेखक सांभाळण्यापेक्षा पोलीस ऑफिसर घरात सांभाळणं सोपं वाटतं. कारण ज्यावेळेस बदली होते तर 25% संसार आणि 75% यांची पुस्तकं. पण मग ते करावंच लागतं आम्हाला आनंदाने, कारण परवाच त्यांनी एक मेळावा घेतला, मला वाटतं आरोपी आत्मसमर्पण. तर मला वाटतं लग्न झालं त्याच वेळेस मी समर्पण केलेलं आहे. आणि मला नेहमी वाटायचं की पोलीस अधिकारी उशिरा येतात, रात्री अपरात्री येतात, त्यांना खूप काम असतं. हो, पण हे लेखन करतात त्यावेळेस रात्री घरात असतात, पण 2:30 वाजेपर्यंत हे पुस्तक लिहित असतात. म्हणजे त्यांना किती वेळा म्हटलं जेवण गरम आहे तरी त्यांना रोज 2-3 वाजतातच. खरं तर पत्रकार व पोलीस हे दोघांमध्येही बऱ्यापैकी साम्य आहे. 24/7 असं त्यांचा कामाची पद्धत आहे किंवा त्यांना काम करावं लागतं. फक्त फरक एवढाच आहे की पत्रकारांनी जर ठरवलं तर एखाद्या माणसाला ते उंचावरही नेतात आणि दुसऱ्या दिवशी खाली आपटतात. माननीय डॉक्टर BG शेखर पाटील हे IG आहेत. त्यांच्याकडे 5 जिल्ह्यांचा व्याप आहे. त्याच्यात अहमदनगर एक जिल्हा आहे. मला तर खरं तर आज मी साहेबांबरोबर आले म्हणजे मी वेगळ्या कामासाठी आले होते, पण हुल्लम साहेबांनी आग्रह केला की तुम्ही तुमचे 2 शब्द किंवा 2 काहीतरी बोला, तुमचं मत मांडा. आणि त्यात पूर्वी मला वाटतं 18 ते 20 वर्षापूर्वी साहेब इथे ॲडिशनल SP होते. त्यामुळे नगरला यायला नेहमीच आवडतं, कारण आमच्या जुन्या आठवणी इथे आले की त्यांना उजाळा मिळतो. आमची मुलं या शाळेत शिकली. नगरच्या खूप आठवणी आहेत. अहमदनगर जिल्हा म्हणजे कुठलाही काना उकार आकार नसलेला सरळ सरळ जिल्हा आणि खूप खूप लांबपर्यंत पसरलेला आहे. जेवढा तो लिहायला सोपा किंवा उच्चार करायला सोपा आहे, पण पोलीस अधिकाऱ्यांना तो सांभाळायला तेवढंच अवघड आहे. म्हणजे इथे काम करणं म्हणजे खरंच चॅलेंजिंग आहे. आणि मला वाटतं आता टीम खूप चांगली आहे. नगरचे SP जे आहेत मनोज पाटील साहेब, मला वाटतं आज ते नाही आहेत, त्यांनी पण ते आणि त्यांच्या सर्व टीमने खूप छान नगर जिल्हा सांभाळलेला आहे. त्यात त्यांच्या खूप समाजोपयोगी काही त्यांनी कार्य केलेलं आहे, जसे की आरोपी आत्मसमर्पण मेळावा, त्यानंतर अंमली पदार्थ विरोधी दिन, रोजगार. म्हणजे मला वाटतं प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर ह्या पद्धतीप्रमाणेच त्यांनी, ह्या विचाराप्रमाणे त्यांनी पारधी लोकांना त्यांच्या मुलांना नोकरी देऊन त्यांना चोऱ्या करण्यापासून परावृत्त केलेलं आहे. किंवा विद्यार्थी दशेमध्ये अंमली पदार्थाचं कोणी सेवन करत असेल तर त्यापासून मुलांना वाचवण्यासाठी प्रयत्न केलेला आहे. आणि पोलीसही ठरवलं तर चांगलं काम करू शकतात आणि पत्रकारसुद्धा त्याला न्याय देऊ शकतात असं मला वाटतंय. खरं तर ह्या LPG म्हणजे लिबरायझेशन, प्रायव्हेटलायझेशन आणि ग्लोबलायझेशन आणि ह्या इलेक्ट्रॉनिक मीडिया ह्या सर्वांमध्ये वृत्तपत्र याला स्वतःची जागा किंवा स्वतःचं महत्त्व टिकवणं थोडंसं आव्हानात्मक आहे. तरी पण हुल्लम साहेबांसारखे पत्रकार असतील तर नक्कीच त्याला न्याय मिळेल. आणि पुन्हा एकदा मी त्यांना शुभेच्छा देते. त्यांच्या हातून त्यांना शुभेच्छा, त्यांच्या लेखणीला शुभेच्छा, त्यांच्या कार्यातून त्यांचे विचार घडो, त्यांचे विचार त्यांच्या लेखणीतून पुस्तक रूपाने बाहेर येवो आणि ते समाजासाठी उपयोगी पडो. त्यांनी जर असं काम केलं तर पोलिसांचं नक्कीच काम हलकं होईल असं मला वाटतं. आणि व्यासपीठावर बसलेले सगळेच असे काही लोक आहेत की त्यांनी जर ठरवलं, मला वाटतं मागे फिरोदिया साहेबांच्या मला वाटतं कंपनीमध्ये काहीतरी 15-20 मुलं आपण जॉब लावला होता, तर हे काम पण खूप छान आहे. म्हणजे त्या लोकांना तुम्ही एक प्रकारे परावृत्त करताय चोऱ्यांपासून आणि पोलिसांना मदत करताय. तर ह्या सगळ्यांनी हातात हात घालून जर काम केलं तर नक्कीच समाजामध्ये चांगली प्रगती होऊ शकेल. एवढं मी बोलते आणि माझं भाषण संपवते आणि पुन्हा एकदा सगळ्यांना शुभेच्छा देते. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. एका पत्रकाराच्या पुस्तक प्रकाशनासाठी माननीय पत्रकार विद्युलता पाटील मॅडम यांनी आपलं मनोगत व्यक्त केलेलं आहे. त्या जर्नलिस्ट आहेत आणि तब्बल 14 डिग्र्या त्यांच्या क्षेत्रामध्ये आहेत. एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी वाजूया आपण. नंतर
विकासाचं संग्राम पर्व हे सुंदर पुस्तक नगरमध्ये प्रसिद्ध झालं, प्रकाशित झालं आणि ज्यांच्या आजपर्यंतच्या कार्यशैलीवर आणि नगरला पुढे नेणाऱ्या सुंदर कामाबद्दल हे पुस्तक प्रकाशित झालेले आहे. अशी या पुस्तकाचे नायक माननीय आमदार संग्रामभैया जगताप साहेब यांना विनंती करतो, या सोहळ्याच्या निमित्ताने आपण पत्रकाराला, लेखकाला या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या शुभेच्छा द्याव्यात. आज आपल्या सर्वांचे एक लाडके स्नेही सन्मान्य विजयसिंह होलम साहेब यांच्या बातम्यांच्या पलीकडील विश्व या पुस्तक प्रकाशन सोहळ्याच्या निमित्तानं कार्यक्रमाला उपस्थित असणारे आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक सन्मान्य IG शेखर पाटील साहेब, या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्मान्य नरेंद्रजी फिरोदिया साहेब, कार्यक्रमाच्या निमित्तानं कार्यक्रमाला उपस्थित असणारे होलम साहेबांचे वडील सन्मान्य मोहनरावजी होलम साहेब, कार्यक्रमाला आवर्जून दिल्लीहून उपस्थित झालेले अशोकरावजी ठोंबरे साहेब, शेखर पाटील साहेबांच्या सौभाग्यवती विदुलता पाटील मॅडम, सकाळचे संपादक सन्मान्य पाटील साहेब, या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे CSRDचे संचालक सन्मान्य पटरे सर, येरुळकर साहेब, कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित असणारे सर्वच होलम साहेबाच्या विनंतीला मान देऊन आलेले सर्वच मान्यवर, सर्व पत्रकार बांधव, या सभागृहामध्ये उपस्थित असणारे सर्वच सन्मान्य अतिथीगण, अनेक लेखक, अनेक पोलीस खात्यातील सर्व अधिकारी वर्ग, अनेक पत्रकार बांधव, होलम साहेबाचे कौटुंबिक स्नेही सर्व उपस्थित मान्यवर, सर्व उपस्थित महिला भगिनी. खरं तर आता मी फार वेळ घेणार नाही. आता होलम साहेब बऱ्याच वेळापासून बरेच मान्यवर बोललेले आहेत आणि आपल्या संदर्भामध्ये असं ह्या सभागृहामध्ये कोणी उपस्थित नाही की ज्याला आपले तुम्ही माहिती नाहीत कोणाला, असंही नाही. पण आज खरं तर एक वेगळा पत्रकार म्हणून तुम्हाला सगळे ओळखतात, पण आता आजपासून एक लेखक म्हणून एक वेगळी ओळख तुमची आता निर्माण झालेली आहे ही पुस्तकाच्या माध्यमातून. तसं पुस्तकाचं नाव आहे बातम्यांच्या पलीकडील विश्व. आता होलम साहेब तुम्ही आता स्वतःच तुमचं एक बातम्यांच्या पलीकडे एक लेखक म्हणून तुमची आज एक वेगळी ओळख निर्माण झाली. बरीच लोक असे विविध क्षेत्रामध्ये कार्यरत असतात आणि ज्यावेळेला ती काम करत असतात ती कामाच्या माध्यमातून ओळख असते, पण खरा तो माणूस आहे का हे सुद्धा त्यालाही माहिती नसतं आणि बऱ्याच लोकांनाही माहिती नसतं. पण ते कामाच्या माध्यमातून आपण त्याला ती ओळख आपल्याला माहिती असते. पण ज्यावेळेला आपण त्याच्याशी संवाद साधतो, त्याच्या कामाच्या पलीकडे त्याला भेटतो, कामाच्या नंतरच्या काळामध्ये भेटतो, तर आपल्याला तो खरा माणूस त्यावेळेला माहिती होतो, तो माणूस कसा आहे. आणि ज्यावेळेला त्यावेळेला त्याचे विचार ऐकायला मिळतात, तर त्यावेळेला आपल्याला तो विचाराच्या माध्यमातून कळतो की त्याचे विचार काय आहे. कारण बऱ्याच वेळेला असं वाटतं की त्याचं कामच त्याचं तेवढाच मनुष्य तो बांधला गेलेला आहे का. पण खरं तर ज्यावेळेला आपण त्याला नंतरच्या काळामध्ये भेटतो, नंतरच्या वेळेला त्यावेळेस त्याचा अनुभव घेतो, तर त्यावेळेला आपले त्याचे विचार कळतात. आणि म्हणजे खरी ओळख असती तर ती कामाच्या माध्यमातून नसती, कारण बऱ्याच वेळेला ते काम पर्यायाने आपल्याला करावं लागत असतं. काहीतरी नोकरी म्हणून, व्यवसाय म्हणून काही ना काही आपण ते काम करत असतो. आणि म्हणून ज्यावेळेला तो मनुष्य विचाराच्या माध्यमातून आपण ज्यावेळेस ऐकतो की काय विचार त्याचे आहेत, तर ती त्याची खरी ओळख असते. आणि म्हणून माणूस ओळखायचा असेल तर तो त्याच्या विचाराच्या माध्यमातून ओळखला गेला पाहिजे. आणि त्याचं त्या विचाराच्या माध्यमाचं एक वेगळं नाव हे त्याचं खरं असतं. बऱ्याच वेळेला असं वाटतं की आपल्याला लोकांची अशी काही काही जणांची इच्छा असते की माझं एक नाव म्हणजे माझी ओळख आहे. पण खरं तर आज तुमच्यासारखी जी लेखक मंडळी असतात, तर हा तुमचा विचार असतो. आणि आजची तुमची जी ओळख आहे ही इथून पुढची विचाराची ओळख तुमची आज या पुस्तकाच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं आज आपल्या सर्व लोकांसमोर येत आहे. आणि म्हणून कुठंतरी जसं आता मॅडमने सांगितलं की साहेबांच्या बाबतीतलं देखील उल्लेख आहे, काम त्यांचं एक प्रोफेशन वेगळं आहे, पण ते एक लेखक आहेत, ही त्यांची एक खरी ओळख आहे. आणि तो विचार जो असतो, लेखक म्हटलं तर तो आपल्यातला एक विचार समाजासमोर मांडण्याचं काम करत असतो. बऱ्याच वेळेला तुम्हाला पत्रकार म्हटलं तर सगळ्या बाजूनी विचार करावा लागतो, सगळ्या बाजूने कुठेतरी
बातम्या प्रत्येक क्षेत्रातल्या आपल्याला घ्याव्या लागतात. कामाच्या संदर्भातला वेगळा विषय असतो. जसं तुमच्याकडे प्रत्येक विभागाचं एक वेगळं बीट असतं. म्हणजे जसं पॉलिटिकल बीट असतं, तसं पोलीस बीट एक, क्राईम बीट एक असतं. विविध प्रकारचे वेगवेगळे तुम्हाला टीम ही उभा करावं लागते आणि त्याच्यातल्या बातम्या ह्या आपल्यापर्यंत पोहोचल्यानंतर त्याला कुठपर्यंत कुठली बातमीला आपल्याला ग्रॅव्हिटी द्यायची हे त्यातलं वेगळ्या अंगाने देखील तपासावं लागतं. नाही तर बऱ्याच वेळेला प्रत्येकाचा उद्देश काय चांगलाच असतो असंही नसतं. मग त्या सगळ्या बाबी ह्या आपल्याला वारंवार जाणून घ्यावं लागतात. एखाद्या प्रेसला आपण गेले की आपल्या तुमच्या डोक्यातच पहिलेच फिट असतं. आता प्रेसला जायचं, त्यांनी किती जरी चांगलं सांगितलं त्याला आपल्याला क्रॉस क्वेश्चनिंग मात्र आपल्याला करायचं आहे हे आपल्या मनामध्ये निश्चित असतं. आणि मग त्या क्रॉस क्वेश्चनच्या माध्यमातून एखादं काहीतरी आपल्याला मिळवायची देखील असती बातमी की त्याला त्या प्रेसपेक्षा त्याला कुठं काही ब्रेकिंग करता येईल हा देखील आपल्या सगळ्या मंडळींचा उद्देश असतो. आणि म्हणून हे सगळं काम करत असताना हे रोज खरं तर पत्रकारिता म्हणजे काही सोपी गोष्ट नाही. फार एक वेगळा तणाव असतो, प्रेशर असतो. आज आपण पाहतोय की सातत्याने जसं प्रत्येक क्षेत्रामध्ये झपाट्याने बदल झाला, कुठलाही असो, आज फार झपाट्याने बदल मागच्या 10 वर्षाच्या 12 वर्षाच्या कालखंडामध्ये आपण पाहिला तर कुठलंच क्षेत्र आता साम्य राहिलेलं नाही की जुन्यासारखं काही राहिलेलं नाही. फार झपाट्याने बदल झाला. आता BN शिंदे सर इथं हवामान तज्ज्ञ म्हणून आहेत, प्रोफेसर म्हणून आहेत. पूर्वी त्यांना एखादं हवामानाच्या बाबतीमध्ये संशोधन करायचं म्हटलं तर दिवस घालवावा लागायचा की उद्या काय होणार आहे, परवा काय होणार आहे, 4 दिवस वातावरण कसं राहणार आहे. पण आता मोबाईलवरती देखील वेदरच्या बाबतीमध्ये दुपारी किती वाजता पाऊस होणार आहे, किती वाजता काय थंडरस्टॉर्म होणार आहे हे देखील आपल्याला त्यातनं आपल्याला मोबाईलवरनं कळतं. म्हणजे हे उदाहरण आपल्याला सांगायचं म्हटलं तर एवढं छोटं उदाहरण देखील आहे. त्यामुळे पत्रकारितेमध्ये देखील मागच्या काही काळामध्ये विशेषतः लॉकडाऊनचा जर आपण विचार केला तर या लॉकडाऊनमध्ये फार झपाट्याने तो एक वेगळा बदल आपल्याला पाहायला मिळतो. आणि तो म्हणजे इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या बाबतीमधून आपल्याला तो एक समोर बदल हा मोठा पाहायला मिळाला की झटपट बातम्या सोशल मीडियाचं माध्यम जे वाढलं किंवा ऑनलाईन पोर्टलच्या माध्यमातून बातम्या असतील किंवा न्यूज चॅनलच्या बाबतीमधून आपण पाहिलं की प्रत्येक बातमी आता झटपट प्रत्येक ठिकाणी पोचू लागली. पण तितकं जरी पुढं जरी आलं तरी पुस्तक आणि सकाळचा पेपर वाचणं, जसं काही मान्यवरांनी सांगितलं, तो एक वेगळेपण आहे की ते वाचल्याशिवाय एक माणसाला समाधान मिळत नाही. ती बातमी, सकाळचं वृत्तपत्र हे वाचणं आणि ती बातमी वाचण्याच्यात एक वेगळेपण असतं. त्याला एक वेगळी ग्रॅव्हिटी असते आणि तो एक जे वाचल्यानंतर असं वाटतं की ती खात्रीशीर बातमी. त्यामुळं आपल्याला या सगळ्या बाबतीमधून काम करत असताना आज आपल्यातले अनुभव की आपण त्याच्यामध्ये पुस्तकाच्या माध्यमातून लिहिलेत, आपले विचार लिहिलेत आणि त्याच्यामध्ये काही आपले नायक म्हणून जे आपले ज्यांनी आपल्याबरोबर काम केलं आहे त्याचा देखील आपण नामोल्लेख या ठिकाणी या निमित्तानं आज आपण केलेला आहे. आणि खरं तर एक वेगळेपण हे समाजासमोर आलं पाहिजे. जोपर्यंत येत नाही तोपर्यंत समाजाला देखील पुढच्या पिढीला ही दिशा मिळत नाही. आणि तुमच्या आज या पुस्तकाच्या माध्यमातून नवीन जे काही मंडळी पत्रकार होऊ पाहतात त्यांना एक चांगल्या प्रकारचा आधार मिळतो. कारण आज बऱ्याच जणांना असं, जो तुम्ही मागाशी उल्लेख केला की TRPचा, तर प्रत्येकाला वाटतं की मलाही लगेच झटपट काहीतरी ते मी मुख्य संपादक झालो किंवा पाहिजे किंवा मी जे काय सांगल तेच लोकांचं मत आहे असंही त्याला वाटत असतं. कारण आता तरुण पिढी, जसं मी सांगितलं बदल झाला आहे, तसं प्रत्येक क्षेत्रात जे तरुण पिढी पुढे येते तर त्याला देखील योग्य प्रकारचं मार्गदर्शन तुमच्यासारख्या अनुभवी लोकांच्या माध्यमातून पाहिजे. मग तो राजकारणामध्ये एखादा तरुण आला त्यालाही वाटतं झटपट मला काहीतरी मिळालं पाहिजे. पोलीस खात्यामध्ये एखादा नवीन भरती झाला त्यालाही वाटतं तर मी करेल तोच कायदा आहे. कुठल्याही क्षेत्रामध्ये, उद्योग क्षेत्रामध्ये आपण पाहिलं तर त्याला वाटतं आता वडिलांनी मला आता सगळं ताब्यात दिलं पाहिजे, मी सांगेल तसंच झालं पाहिजे. अशा देखील सगळ्या बाबींमध्ये आपल्यासारखी अनुभवी लोक प्रत्येक क्षेत्रातली ही कुठंतरी असणं गरजेचं असतं. आणि त्यामुळं तुमचा अनुभव जो असतो तो पुस्तकाच्या माध्यमातून समोर येतो. आणि त्यामुळं आपल्या प्रत्येकाने कुठंतरी लिखाणाच्या माध्यमातून ज्यावेळेस आपण पुढच्या पिढीला एक हा चांगला लिखाणाचा वारसा देताल तर तो वारसा त्या पिढीला मिळेल आणि त्या पिढीला कुठंतरी चांगल्या प्रकारे त्याचा उपयोग होऊन कुठंतरी समाजामध्ये ती पुढची पिढी ही कुठंतरी चांगल्या दिशेने जात असताना आपल्याला पाहायला मिळेल. आणि म्हणून हे पुस्तक मला खात्री आहे की हा फक्त तुमचा अनुभव नसून हा पुढच्या काळामध्ये पुढच्या पिढीला, आमच्या तरुण पिढीला एक चांगली दिशा देईल आणि चांगल्या रीतीनं आज पुढे जाण्याकरता तो निश्चित मदत होईल. त्यामुळे आज आपण एक चांगला उपक्रम, ओलम साहेबांनी एक चांगला उपक्रम घेतलेला आहे आणि तो देखील आपण ज्या संस्थेमध्ये शिकलात, ज्या संस्थेमधून आपली एक जडणघडणीकरता सुरुवात झाली, तर त्या संस्थेमध्ये, त्या सभागृहामध्ये आज त्यांनी तो कार्यक्रम हाती घेतला. त्यामुळे एक वेगळा आनंद निश्चित आपण आपल्या
कुटुंबामध्ये निश्चित असणार आहे. त्यामुळं या सर्व उपक्रमाला, सर्व कार्यक्रमाला मी शुभेच्छा व्यक्त करतो. आणि खरंच आज एक वेगळेपण हे आपल्या सर्वांचं ज्यावेळेस पत्रकार म्हणून ज्यावेळेस आम्ही पाहतो आणि लेखक म्हणून ज्यावेळेस एक वेगळा अनुभव हा सर्वांना येतो, तर निश्चित एक वेगळा अनुभव असतो. त्यामुळे आपला हा अनुभव निश्चित आमच्यासारख्या तरुण पिढीला एक चांगला भविष्यामध्ये जाण्याकरता एक चांगला उपक्रम, मदतीचा उपक्रम होईल, एवढीच या निमित्तानं अपेक्षा व्यक्त करतो. आणि पुन्हा एकदा या सर्व आपल्या पुस्तकाला देखील शुभेच्छा व्यक्त करतो. आणि आपण भविष्यामध्ये अशाच रीतीने वेगवेगळ्या विषयांवरती एक पुस्तकांची निर्मिती करून एक चांगली समाजाला दिशा देण्याचा प्रयत्न करावा, हीच अपेक्षा व्यक्त करतो. पुन्हा एकदा शुभेच्छा देतो, थांबतो. धन्यवाद. जय हिंद. यानंतर या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आणि ज्यांच्या शुभ हस्ते हा सुंदर प्रकाशनाचा सोहळा संपन्न झाला. डॉक्टर BG शेखर ते म्हणतायत शेखर हे नाव आहे, परंतु शिखर या शब्दाचा समानार्थी शब्द शेखर आहे. आणि हा बायोडाटा सुंदरसा रानजोई या पुस्तकाच्या शेवटच्या मलपृष्ठावर असलेला हा एवढा भव्य दिव्य आहे. हा बायोडाटा म्हणजे कर्तृत्वाचं शिखर आहे. एकदा जोरदार टाळ्या माननीय साहेबांसाठी झाल्या पाहिजेत. आणि संस्कृतमध्ये शेखर या शब्दाचा सुंदर अर्थ असा सापडतो, भगवान शिव समानार्थी शब्द. आणि एक मला आवडलेला सुंदर शब्द, सुंदर व्यक्तित्ववाला असा समानार्थी शब्द शेखर या शब्दाचा आहे. आणि अजून एक अर्थ आहे, धीर गंभीर, ध्यानप्रिय आणि हसतमुख अशी अनेक समानार्थी शब्द या नावाचे आहेत. असा मनस्वी माणूस, एक उत्कृष्ट लेखक, साहित्यिक आणि महाराष्ट्र राज्याचे सुपुत्र सन्माननीय डॉक्टर BG शेखर पाटील साहेब. एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी झाल्या पाहिजेत. आपणास नम्र विनंती. ज्येष्ठ आणि श्रेष्ठ पत्रकार विजयसिंह होलम लिखित बातम्यांच्या पलीकडील विश्व ह्या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याच्या निमित्ताने आजच्या ह्या कार्यक्रमाचे अध्यक्ष नरेंद्रजी फिरोदिया, ज्येष्ठ उद्योगपती, अहमदनगर, आय लव नगर ह्या उपक्रमाचे ते संस्थापक आहेत. आजच्या कार्यक्रमाला खास करून उपस्थित असलेले आपल्या अहमदनगर शहराचे लोकप्रिय आमदार, ज्यांच्या कार्यकर्तृत्वाचा ठसा नगरमध्ये उमटलेला आहे, संग्राम भैया जगताप साहेब. आजच्या ह्या कार्यक्रमासाठी खास करून दिल्लीवरनं सकाळच्या विमानाने आलेले आणि पुण्यापासून नगर प्रवास केलेले आमचे स्नेही, म्हणजे खऱ्या अर्थाने त्यांचं काहीच नगरला काम नाही आहे, कुठलंच काम नसताना केवळ ह्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी आलेले असे हे म्हणजे केंद्र शासनामधले फार उच्च पदस्थ अधिकारी आहेत ते. मलाच आश्चर्य वाटतंय की अशी माणसं ह्या कार्यक्रमाला येतात. कार्यक्रमाचा दर्जा किती उंचावलेला गेला. आमचे मित्र अशोकजी ठोंबरे साहेब या कार्यक्रमासाठी खास करून उपस्थित राहिलेले ह्या महाविद्यालयाचे, ह्या संस्थेचे संचालक पठारे साहेब, ज्यांच्यामुळं हा कार्यक्रमाला शोभा आली, ज्यांनी आपले परखड पत्रकारितेचे विचार मांडले, सकाळचे संपादक, ज्यांनी पत्रकारितेवरही प्रकाश टाकला, होलम साहेबांच्या पुस्तकावरही प्रकाश टाकला, असे त्यांचे स्नेही आणि सकाळचे संपादक प्रकाश पाटील. या कार्यक्रमासाठी म्हणजे ज्यांच्यामुळं हा कार्यक्रम आज होतो आहे, जे त्याच्या पाठीमागचं मूळ कारण आहे, ज्यांनी शेतात राबून आपले हाताचे गट्टे, ज्यांच्या हाताला गट्टे पडलेले आहेत आणि ज्यांनी नांगरणीच्या फळाने शेत नांगरून त्याच्यामधनं जसं मोत्यासारखं पीक काढलं, तसे आपल्या विजयसिंह होलम यांना जन्म देऊन आजच्या खऱ्या अर्थाने बातम्यांच्या पलीकडच्या विश्वाला जन्म दिलेले असे त्यांचे वडील मोहनराज होलम साहेब या ठिकाणी उपस्थित असलेले, मंचावरती
ज्यांनी म्हणजे घरामध्ये तर आम्ही वेगवेगळे चुटकुले ऐकतोच आणि कोपरखळ्या पण ऐकतो, पण मंचावरती उपस्थित असतानाही मला कोपरखळ्या मारल्यात अशा आमच्या सौभाग्य होती. कारण त्या पत्रकार आहेत, पत्रकार इन दी सेन्स की त्यांनी डिप्लोमा जर्नलिझम पण केलं आहे आणि BA जर्नलिझम पण केलं आहे. पत्रकारिता त्यांच्या अंगामध्ये भिनली आहे असं, आणि त्यांच्या भाषणातनं मला जाणवली. आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या अकोल्यावरनं विदर्भातनं आलेले माझे मित्र प्रशांत सावळकर, ज्यांनी सुद्धा अनेक डिग्र्या मिळवलेल्या आहेत आणि खूप त्यांचं सामाजिक कार्य, लाईफ प्रोटेक्टरचे जे ते महाराष्ट्र राज्याचे संचालक आहेत, ते खास करून ह्या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेले आहेत. ते प्रशांतजी, त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असलेले आमच्या पोलीस दलातील DYSP कातकडे, आता मला वाटतं बंदोबस्तासाठी बाहेर गेले, PI शिंदे, अशोकजी गायकवाड, त्याचबरोबर ज्या कार्यक्रमाचे कार्यवाहक आहेत ज्यांचं नाव जयंत आहे, म्हणजे अगदी कार्यक्रमाला जिवंतपणा आणणारे जयंत येलुरकर, नंदकुमार देशपांडे साहेब, नगर वाचनालयाचे बरेचसे सन्माननीय सदस्य ताई वगैरे इथे उपस्थित आहेत, अनेक पत्रकार उपस्थित आहेत, CSRDCचे प्राचार्य आहेत, जी न्यूज 24 टुडे मनसूर शेख, विजय कोठारी, अनेक वार्ताहर, मीडियाचे इलेक्ट्रॉनिक डिपार्टमेंटचे प्रमुख श्रीरामजी जोशी, पत्रकार ज्येष्ठ ॲडव्होकेट कराळे आणि अनेक लोक, अनेक मान्यवर, अनेक उपस्थित, विजय सिंग लेखकांचे मित्र आहेत आणि नायक पण आहेत. फक्त मला इथं एकच उणीव जाणवते खलनायकाची. आणि तो खलनायक शोधण्याचं काम तुमचं आहे. त्यासाठी तुम्ही बातम्यांच्या पलीकडचं विश्व वाचा. आजचा खरंच वेगळा कार्यक्रम आहे. मला विजयने सांगितलं की तुम्हाला यावं लागेल. ॲक्च्युली माझा आजचा कार्यक्रम जरा वेगळा होता. मला खरं म्हणजे नंदुरबार जिल्ह्यामध्ये आम्ही स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी 75,000 झाडांची लागवड करणार होतो आणि तिकडे जायचं होतं. पण कसं आहे की एका निरपेक्ष वार्ताहराने केलेलं आव्हान म्हणजे आमच्यासाठी आदेश असतो आणि तो आदेश आम्ही पाळला आणि ह्या कार्यक्रमाला आलो. ज्यांच्यासाठी हा कार्यक्रम म्हणजे ज्यांच्या लेखणीतनं हा कार्यक्रम, ते आमचे विजयसिंग होलम हे जुने मित्र आहेत. 2003 पासूनची आमची ओळख आहे आणि जवळजवळ आता 20 वर्ष होत आलेली आहे. त्यांना मी अतिशय जवळनं पाहत आलेलो आहे. म्हणजे एका खेडेगावामधनं एका शेतकऱ्याचा मुलगा खेडेगावामधनं शिकून पुन्हा शहरामध्ये येतो आणि शहरामध्ये शिक्षण घेऊन इतर अनेक फील्ड, त्यावेळेस BSc ही पदवी त्या काळामध्ये फार महत्त्वाची आणि मोठी पदवी होती. अनेक नोकऱ्या असताना त्या नोकऱ्या सोडून, अनेक व्यवसाय असताना ते व्यवसाय सोडून पत्रकारितेच्या क्षेत्रामध्ये येतो आणि पत्रकारितेमध्ये 25 वर्ष काढून हा माणूस अतिशय चांगल्या रीतीने पत्रकारिता करतो. एक आदर्शवत अशी त्यांची पत्रकारिता आहे. त्याच्यातून हे साकारलेलं पुस्तक आहे. अर्थात त्यांच्या पाठीशी जसे त्यांचे वडील आहेत, आई आहे, त्याचबरोबर त्यांच्या सौभाग्यवती आहेत, त्यांची मुलं पण आहेत. आणि म्हणतात ना, एक पुरुष सिद्ध होण्यासाठी त्याची अर्धांगिनीची साथ फार महत्त्वाची असते. ताईंना सुद्धा तेवढंच आपण स्थान, महत्त्व देणं ह्या ठिकाणी मी निश्चितपणे माझं कर्तव्य समजेल. खेडेगावातून आलेला हा पत्रकार म्हणजे हा विद्यार्थी नगरमध्ये ह्या कॉलेजमध्ये शिकतो, इथं वाढतो आणि पत्रकारिता क्षेत्रामध्ये प्रवेश करतो. माझी त्यांची ओळख जी झाली, मी ॲडिशनल SP होतो नगरला काही दिवस, माझ्याकडं नगर SP पदाचा चार्ज पण होता. त्यावेळेस ओळख झालेली एक मितभाषी, शांत आणि क्राईम रिपोर्टर म्हणून, सकाळचे क्राईम रिपोर्टर म्हणून ते आमच्यासमोर येत होते. बातम्या कुठल्याही असल्या तर आवर्जून फोन करत होते आणि काही माहिती पण आम्हाला पाठवत होते. म्हणजे एक सामाजिक जाणीव असलेलं हे व्यक्तिमत्व आहे आणि त्यांच्या ह्या व्यक्तिमत्वातनं खरं म्हणजे हा पुस्तकाचा फुलोरा त्यांनी फुलवलेला आहे. मला त्यांनी ज्यावेळेस सांगितलं की मी असं पुस्तक, म्हणजे रांजोईवरती आमचा विषय चालू होता, माझं प्रेमकथेवरती, पोलीस अधिकारी प्रेमकथा लिहितोय, हा जगासाठी समाजासाठी फार अचंबाचा विषय आहे.
पण त्या मी लिहिण्याचं कारण असं होतं की समाजामधले काही महत्त्व प्रेम जे आहे ते विस्कटत चाललेलं आहे, भरकटत चाललेलं आहे. आणि ज्याला प्रेम कळत नाही असे व्यक्ती एकमेकावर प्रेम करून स्वतःचं आयुष्य उद्ध्वस्त करत आहे. मग खरं प्रेम काय, निरागस प्रेम काय, सच्चे प्रेम काय, असं त्यातनं कळावं म्हणून मी ते रांजोळी पुस्तक लिहिलं होतं. आणि त्या रांजोळीच्या पुस्तकाच्या माध्यमातून त्यामध्ये काही सत्यकथा पण आहेत. त्यातले नायक पण माझ्या पुस्तकातले नायकही बसलेले आहेत. मी त्यांचा मगाशी उल्लेख केला. दौबिंदू ह्या पुस्तकाचे नायक आहेत प्रशांतजी सावळकर इथं बसलेले आहेत. आणि ते वाचत असताना सहज ते म्हटले की मला पण असं काही लिहावंसं वाटतं. म्हणजे तुम्ही लिहिल्याशिवाय समोर येत नाही. समाजातलं सत्य जे आहे ते विदारक आहे आणि ते सत्य जर समोर नाही आलं तर चांगला निकोप आणि विकसित समाज होऊच शकणार नाही. कारण समाजामध्ये काय चाललं आहे, सुख काय, दुःख काय, अडचणी काय आहेत, ह्या जोपर्यंत समाजासमोर येत नाही तोपर्यंत त्याला प्रश्नाचं उत्तर, समस्येला उत्तर असतं आणि त्या समस्या जर समोर नाही आल्या त्याला उत्तर कधीच मिळू शकत नाही. आणि खऱ्या अर्थाने जर विकसित समाज करायचा असेल तर पत्रकारिता ही भूमिका फार महत्त्वाची आहे. समस्या सगळ्यांच्या समोर मांडल्या पाहिजेत. म्हणून त्यांना म्हटलं तुम्ही लिहा, तुम्हाला जे काही मदत लागेल ते मी करतो. माझा जो काही थोडाफार अनुभव आहे लेखकाच्या याच्यामधनं तो मी निश्चितपणे तुमच्या पाठीशी उभा करेल. आणि त्यांनी लिहायला सुरुवात केली. लिहिता लिहिता त्यांची 32 प्रकरणं झाली. मला म्हटले प्रस्तावना, म्हटलं तुम्ही चांगल्या एखाद्या लेखकाची प्रस्तावना घ्या. माझ्या सारख्याच्या लेखकाची प्रस्तावनापेक्षा ते म्हणले नाही साहेब तुमचीच प्रस्तावना मला घ्यायची आहे. त्या काळामध्ये आमच्या डोक्याभोवती भोंगे फिरत होते आणि त्यामुळं आम्हाला म्हणजे पोलीस कायद्याला सगळे भोंगे लागलेले होते. त्यामुळं कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न सगळी तयार झाला होता आणि त्याच्यानंतरही अनेक कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न सुरू होते. मग त्याच्यामुळं थोडासा व्यस्त होतो. म्हटलं प्रस्तावनेला म्हणजे कुठंतरी पुस्तक वाचल्याशिवाय ती प्रस्तावना योग्य होणार नाही किंवा त्याला न्याय देता येणार नाही. शेवटी वेळ नव्हता. मग यांचं म्हणणं होतं की आपल्याला लवकर पुस्तक छापायचं आहे. मग मी दिल्लीला विमानामध्ये बसलो आणि जाता जाताच मग ती प्रस्तावना बऱ्यापैकी म्हणजे विमानामध्येच लिहिली. खाली उतरल्यावर त्याचा फोटो काढला आणि तो फोटो व्हॉट्सअपद्वारे विजय सिंगला पाठवला. म्हटलं याच्यातलं तुम्ही टाईप करून घ्या, नंतर काय एडिशन असेल ते आपण नंतर करू. पण विमानातनं लिहिलेली पहिली प्रस्तावना माझी आहे. मी आत्तापर्यंत जास्त पुस्तकांना प्रस्तावना नाही दिल्या. हे 10वं पुस्तक आहे तुमचं की ज्याला प्रस्तावना दिलेल्या आहेत आणि त्याच्यामधली ही विमानातली प्रस्तावना मात्र पहिलीच आहे. अनेक स्टोरीज 32 कथा ह्या पुस्तकामध्ये आहेत आणि त्याच्यामध्ये एक वेगळं आहे. म्हणजे पत्रकाराची भूमिका जी असते, पत्रकार हा एक नुसतंच पत्रकार नसतो. तो समाजातला एक माणूस आहे. त्याला हृदय आहे, त्याला मन आहे, त्याला भावना आहेत. तो शोध घेणारा पोलीस पण आहे. तो आजार बरा करणारा, समाजाचा आजार बरा करणारा डॉक्टर पण आहे आणि समाजाला आजारी पाडणारा पण डॉक्टर पण आहे. म्हणजे दोन्ही पण आहे. म्हणजे समाजाला आजारी पाडणं इन द सेन्स की काही लोकांना जर समजा काही वेगळं केलं, परिस्थितीच्या विरुद्ध काही केलं तर निश्चितपणे ती बोचरी टीका करणारा हा एक विडंबनकार पण आहे. समाजसुधारक पण आहे. समाजातल्या अनेक गोष्टी आहेत त्या सुधारल्या पाहिजेत. त्या सुधारण्यासाठी जे काही वैचारिक पातळीवर जाऊन हा समर्थपणे शिवधनुष्य पेरून जे लिहितो त्यातनं समाज सुधारतो. म्हणून तो समाजसुधारक पण आहे. म्हणजे अनेक आहेत. आचार्य आपल्याला माहीत आहे की अनेक पूर्वीचे सुद्धा पत्रकार, बाळशास्त्री जांभेकर असेल, ते असतील, आचार्य आत्रे असतील, त्याचबरोबर अनेक पत्रकार आहेत की ज्यांच्या समाजामध्ये एक वेगळी चैतन्य, वेगळी दिशा समाजाला मिळालेली आहे. तो एक मित्र आहे. कारण समाज जीवनाचा खरा अर्थाने त्याला जाण असते, त्याला माहिती असते. पडद्याच्या समोर काय आणि पडद्याच्या पाठीमागं काय याचा वेधक शोध घेणारा हा शोधकार आहे. तो एक टीकाकार पण आहे, तो एक व्यंगकार पण आहे, तो एक मूर्तिकार पण आहे. अनेक विद्यार्थ्यांचे आयुष्य घडवणारा सुद्धा तो एक मूर्तिकार आहे. समाज प्रबोधक आहे, अंधश्रद्धा निर्मूलणारा खरा सामाजिक कार्यकर्ता पण आहे. आणि ह्या सगळ्या भूमिका बातम्या पलीकडच्या विश्वामधनं विजयसिंग होलम यांनी साकारलेल्या आहेत. त्यांनी अगोदर त्या पुस्तकावर नाव दिलं होतं बातम्यांचा मागोवा. मला ते दाखवलं. मी म्हटलं जरा माझं सजेशन आहे की हे नाव बदला. ते म्हटलं का? म्हटलं बातम्यांच्या पलीकडचं विश्व काय.
ते तुमच्या याच्या पुस्तकात आलं आहे म्हणून ते तुम्ही बातम्यांच्या पलीकडचं विश्व असं नाव द्या. आणि ते त्यांनी मान्य म्हणजे लगेच ते ताबडतोब इम्प्लिमेंट केलं आणि पुस्तकाचं नाव बातम्यांच्या पलीकडचं विश्व दिलं. आपण ऐतिहासिक पार्श्वभूमी पाहतो, अनेक घटना बघतो, शिवाजी महाराजांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास ऐकतो, वाचतो, पाहतो, संभाजी महाराजांचा इतिहास पाहतो, ह्या ऐतिहासिक इतिहासा औरंगजेबाचा इतिहास पाहतो. ह्या इतिहासाच्या पाठीमागची खरी भूमिका आपल्यापर्यंत साकारण्याचं काम ऐतिहासिक इतिहासकारांनी सुद्धा केलेलं आहे. औरंगजेब ज्या टायमाला म्हणजे शहनशाह औरंगजेब ज्याचं हिंदुस्थानभर राज्य होतं आणि त्याला महाराष्ट्र म्हणजे मराठ्यांचं राज्य जिंकायचं होतं, कुतुबशाही जिंकायची होती, आदिलशाही जिंकायची होती. 1636मध्ये निजामशाही जी नगरमध्ये होती ती त्यांनी जिंकली होती. आणि ह्या सगळ्या शाळा जिंकण्यासाठी त्याला ज्यावेळेस त्यांनी दख्खनवर स्वारी केली 5.5 लाखांची फौज घेऊन, त्यावेळेस त्याच्यासोबत पत्रकार होते. त्याचा आवडता पत्रकार होता भीमसेन सक्सेना, साकी मुस्तेद खान आणि काफी खान. आपल्या हिंदुस्थानभर राज्य करण्यासाठी जे काही प्रशासकीय गुण लागतात त्या गुणामधला एक महत्त्वाचा गुण औरंगजेबाकडे होता. आणि तो म्हणजे त्यांचे जे सरदार होते त्यांनी अनेक सरदार म्हणजे कुतुबशाही जिंकण्यासाठी पाठवले, आदिलशाही जिंकण्यासाठी पाठवले, शिवाजी महाराजांचं स्वराज्य जिंकण्यासाठी पाठवले. ते सरदार येत होते, लढाया करत होते, लढता लढता आपला वृत्तांत रिपोर्ट औरंगजेबाला पाठवत होते. त्याच्यामधला रिपोर्ट असा असायचा की म्हणजे आम्ही वाकिनखेड्याला लढाई झाली, रायगडाच्या पायथ्याला लढाई झाली, पन्हाळ्याच्या पायथ्याला लढाई झाली. लढाईमध्ये मराठ्यांचे 400 सैनिक मारले गेले, मराठ्यांचे 4000 सैनिक मारले गेले, आमचे फक्त 400 सैनिकच मारले गेले. अनेक तोफा जप्त केल्या, अनेक उंट, घोडे, हत्ती सगळे पकडण्यात आले आणि त्यांचा दारुण पराभव आम्ही केला. सगळ्यांना म्हणजे दुसरं कोणी राजा असतं तर त्याला खरं वाटलं असतं, पण ही लढाई खरीच झाली, या लढाईमध्ये खरंच एवढे मारले गेले का आणि खरोखर शत्रू सैन्याचे एवढे लोक जखमी झाले किंवा त्यांचं एवढी संपत्ती लुटली गेली का, हे जाणून घेण्यासाठी त्यांची पॅरल पत्रकारिता होती. ते पत्रकारांचा रिपोर्ट ग्राह्य धरायचा औरंगजेब. आणि तो रिपोर्ट असा असायचा की मराठ्यांचे 100 सैनिक मारले गेलेले आहेत, पण मोगलांचे 1000 सैनिक मारले गेलेले आहेत. मराठ्यांचे 100 उंट गेलेत, त्यांचे 500 उंट मारले गेलेत. अशा प्रकारचा तो रिपोर्ट असायचा. आणि तो रिपोर्ट ज्यावेळेस त्यांच्याकडे यायचा त्या टायमाला तो समजायचा की नाही, हे आपला आदमी गलत बोल रहा है. आणि मग त्याचा खरोखर सत्कार करायचा की नाही करायचा, तो हा शहनशाह बादशाह समजायचा. सेम टाईपचं शिवाजी महाराजांचं पण जबरदस्त ॲडमिनिस्ट्रेटिव्ह पकड होती. फक्त शिवाजी महाराजांकडे पत्रकार नव्हते, परंतु गुप्तहेर होते जे पत्रकाराचं पण काम करत होते आणि खडानखडा माहिती त्यांच्याकडे असायची. त्याच्यामधलं औरंगजेब आज कोणती भाजी त्यांनी केली आहे की त्याच्यामध्ये त्यांनी आज म्हणजे मुर्गी पुलाव बनवलेला आहे, बिर्याणी बनवलेली आहे का अजून काय बनवलेलं आहे, याची खडानखडा माहिती इथून राजगडावरती पोहोचवण्याचं काम हे पत्रकार करत होते. असं हे पत्रकाराचं विश्व जे आहे ते फार मोठं विश्व आहे. आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आता वेगवेगळ्या घटना घडतात. आता यांनी जे काही घटना रौरीच्या हातवळण जे गाव आहे त्या गावामध्ये घडलेली घटना, तिथल्या गावकरी म्हणजे अंदमान निकोबारमध्ये राहत असल्यासारखी परिस्थिती होती. आणि तिथून बोटीने म्हणजे तिथं बोट पण नव्हती, फुग्यावरती बसून तिथले विद्यार्थी शाळेमध्ये जात होते. फुगा कधी फुटेल आणि विद्यार्थी कधी पाण्यात बुडून मरतील याचं काही भरोसा नसेल. असं हे परिस्थितीने विदारक परिस्थितीने गांजलेलं किंवा ग्रासलेलं हे गाव होतं. आणि तिथे जाऊन फुग्यावरती बसवून तिथल्या लोकांचे इंटरव्ह्यू घेऊन तिथल्या विद्यार्थ्यांचे फोटो काढून त्या गावाची व्यथा ज्यावेळेस विजयसिंह होलमसारखा पत्रकार मांडतो आणि ती व्यथा मांडल्यानंतर त्या गावाला पूल तयार होतो. तो पुरस्काराचा पूल खऱ्या अर्थाने ह्या पुस्तकामध्ये आहे. आणि त्यांच्यामुळं मग तिथल्या गावाला पूल मिळतो, तिथल्या विद्यार्थ्यांची सोय होते, अनेक लोकांचे प्राण वाचतात. बोटीमधली सुद्धा एक कथा त्यांनी खूप छान सांगितली की
ॲक्च्युली पाण्यामध्ये किती लोक मरण पावले, एक बोट बुडालेली असते. मग अनेक न्यूजमध्ये येतं की एवढे मेले तेवढे मेले वगैरे वगैरे, पण नाही, ह्यांनी तिथं जाऊन तिथल्या व्यक्तीशी संपर्क साधून त्या बोटीमधला त्याच्यामध्ये नेमका एकच माणूस मेलेला असतो, ती सत्य घटना त्यांनी सगळ्यांच्या समोर आणली. कॅप्टन जे आहेत, मला वाटतं कर्नलाच्या घरी अंधार असतो. MSCB त्यांना लाईट देत नाही, लाईट पुरवली जात नाही. ज्यांनी कारगिलचं युद्ध जिंकलं अशा कर्नलच्या घरी अंधार, म्हणजे तशी पाहिली तर ही फार मोठी न्यूज आहे. पण त्या न्यूज देण्याच्या पाठीमागची त्यांची भूमिका फार वेगळी होती. आणि यांच्या न्यूज दिल्यामुळं त्या कर्नलाच्या घरी प्रकाश पडला गेला, आणि तो प्रकाश विजय सिंग यांच्यामुळं पडला. म्हणजे स्वातंत्र्य सैनिकाला कराळे आपल्या समोर बसलेले आहेत. पाकिस्तानमधनं त्यांची सुटका झाली, पण ती सुटका होण्याच्या पाठीमागची बातमी प्रखरपणे मांडणं फार महत्त्वाचं होतं, आणि ती मांडल्यामुळं आज आपल्याला कराळे इथे समोर दिसत आहेत. नाहीतर ते अजूनही पाकिस्तानमध्ये राहिले असते. बरोबर आहे की नाही? मग तुम्हाला सगळीच भाषा आली असते तिकडची. असो, म्हणजे हे असे जे प्रसंगानुरूप जे आहेत घटना, त्या फार महत्त्वाच्या आहेत. म्हणजे अण्णा हजारेंच्या जे आंदोलन झालं त्यावेळेच्या त्याच्या पाठीमागची पार्श्वभूमी काय होती, पडद्याच्या पाठीमागं काय चालू होतं, आणि त्याच्यामध्ये कोणकोणते लोक आलेली होती, हे सगळे जे त्यांनी जे मांडलं आहे, विषद केलं आहे, त्याच्यामुळं खऱ्या अर्थाने समाजाला आपल्याला एक विदारक सत्य पाहायला मिळालं किंवा अनुभवायला मिळालं. अनेक रंजक किस्से त्यांनी सांगितले. शासकीय अधिकारी ज्यावेळेस कला केंद्रावर जातो तिथला सुद्धा किस्सा फार महत्त्वाचा आहे. नाजूकपणाच्या पाठीमागे काय आहे दडलेलं, ते सुद्धा त्यांनी शोधण्याचा प्रयत्न केला. आणि मग त्यांना ते शोधायला गेल्यानंतर पुन्हा आल्यावरती संपादकांनी त्यांना जशी चपराक लावली, चपराक इन द सेन्स की शाब्दिक चपराक, ती त्यांची जशी हे ओढले, लगाम खेचले, ते पण महत्त्वाचं. आणि त्यांनी अगदी प्रखरपणे मांडले. हे पण त्यांचं लेखणीतलं वैशिष्ट्य आहे. जे सत्य आहे तेच त्यांनी मांडण्याचा प्रयत्न केला. कोर्टाच्या पायरीवर चढताना कोणकोणते अनुभव आले. कोठेवाडीची केस मी होतो इथे नगरमध्ये. अतिशय म्हणजे महाराष्ट्रभर आणि भारतभर गाजलेली कोठेवाडीची केस होती. त्या केसचं वृत्तांकनसुद्धा त्यांनी अतिशय चांगलं केलेलं आहे. आणि कोर्टामध्ये त्या वृत्तांकनामुळं खऱ्या अर्थाने तिथले जे व्हिक्टिम्स होते, ज्यांच्यावरती अन्याय झाला होता, अत्याचार झाला होता, त्यांना न्याय मिळवून देण्याचं काम विजयसिंगांच्या लेखणीमुळे झालेलं आहे. खरंच म्हणजे खूप चांगलं कार्य त्यांच्यावरती त्यांनी केलेलं आहे. अखिल भारतीय पातळीवरती गेलेला हिवरे बाजाराचं पूर्वीचं हिवरे बाजार आणि आत्ताचं हिवरे बाजार याच्यामधलं जे अंतर आहे ते रेखाटण्याचं काम विजय सिंगने केलेलं आहे. खूप चांगलं म्हणजे स्तुत्य त्यांचा उपक्रम आहे. हवामानाचा अंदाज, चेष्टेचा विषय अनेक वेळा होतो. अगदी बऱ्याच वेळा असं पण होतं की आज म्हणजे पाऊस येणार की नाही येणार, आणि त्याच्यावरती एवढे किस्से येतात की ज्या दिवशी हवामान खातं सांगेल की पाऊस येणार त्या दिवशी पाऊस हमखास येत नाही, आणि ज्यावेळेस सांगतात की येणार नाही त्यावेळेस पाऊस हमखास येतो. त्या किस्स्यांचा पण चेष्टेचा विषय जो आहे तो त्यांनी चांगल्या प्रकारे मांडलेला आहे. काही जमातीवरती गुन्हेगारींचा शिक्का, म्हणजे जसं आता आत्मसमर्पण कार्यक्रम आम्ही मागच्या आठवड्यामध्ये मागच्या 15 दिवसापूर्वी घेतला. त्यामध्ये 155 आरोपींनी आत्मसमर्पण केलं. पण नुसतं आरोपी आत्मसमर्पण करून पोलिसांच्या समोर आले, कायद्याच्या कक्षेत आले म्हणून गुन्हेगारी संपणार नाही. तर गुन्हेगारी संपवण्यासाठी त्यांच्या पाल्यांना, विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारची म्हणजे रोजगार निर्मिती देण्याचं कामसुद्धा पोलिसांनी केलं. 460 त्यांचे पाल्य एकाच दिवसामध्ये त्यांना वेगवेगळ्या 70 इंडस्ट्रीजनी त्यांना कॉल लेटर देऊन एक चांगला उपक्रम नगर जिल्ह्यामध्ये सुरू केला. पण त्याच्या पाठीमागची प्रेरणा मी खऱ्या अर्थाने सांगेल तर ते पत्रकारच आहेत. कारण मी ज्यावेळेस ॲडिशनल SP होतो इथं, तेव्हापासून जे काही बातम्या येत होत्या, नगर हा एक गुन्हेगारांचा डेपो तयार झाला होता. काश्मीरला जर एखादा आरोपी पकडला तर तो सांगायचा मी श्रीरामपूरचा आहे. तिकडे म्हणजे मद्रासच्या जवळ विशाखापट्टणमला एक आरोपी पकडला. तिथल्या जोशी नावाचे IPS ऑफिसर होते. त्यांचा मला फोन आला की सर म्हणे आमच्याकडे असा एक दरोड्यामध्ये आरोपी पकडलेला आहे. म्हणलं तुमच्याकडे दरोडा पडला, मग मला फोन कशाला केला? ते म्हणलं साहेब आरोपी तुमच्याकडचा आहे. म्हणलं श्रीगोंद्याचा आहे. म्हणजे नगरची ख्याती काश्मीरपासून ते अगदी कन्याकुमारीपर्यंत पोचलेली होती.
अशा याच्यामध्ये प्रकटपणे लिहिल्यामुळं कमीत कमी त्यांच्या समस्येला वाचा फुटली. आर आबा त्यावेळेस उपमुख्यमंत्री होते आणि गृहमंत्री होते. त्यांनी 30 कोटीचा चांगला प्रोजेक्ट ह्या भटक्या जमातीसाठी किंवा जे म्हणजे गुन्हेगारीकडे ज्यांच्यावर आरोप आहेत अशा लोकांसाठी तयार केलं होतं. त्यांच्या मुलांना शिक्षणाचं चांगलं म्हणजे चांगला प्लॅटफॉर्म मिळावं, व्यासपीठ मिळावं हा त्याच्या पाठीमागचा उद्देश होता. आणि हे सगळं केव्हा शक्य झालं, ज्यावेळेस त्यांच्या समस्या समोर आल्या आणि त्या समस्या समोर आल्यानंतर त्याच्यावरती शासन रिॲक्ट झालं, पोलीस रिॲक्ट झालं, महसूल खातं रिॲक्ट झालं. म्हणजे मी तर म्हणेल की पत्रकारितेतील अनेक किस्से जे असतात, म्हणजे मी संताजी हे माझं पुस्तक आता म्हणजे पूर्ण केलेलं आहे. ते आता प्रिंट होऊन पण आलं आहे. शासनाची परवानगी आल्यावरती ते पब्लिश करेल मी. शूर सेनापती संताजी, त्यांनी जे काही युद्ध लढाई केलं त्याबद्दल ते पुस्तक आहे. परंतु यांची प्रस्तावना लिहिता लिहिता मी ते पुस्तक लिहित होतो. त्याच्यामध्ये काही शब्द माझ्या प्रस्तावनेमध्ये त्या संताजीच्या याच्यामध्ये ऐतिहासिक शब्द पण त्याच्यात आलेले आहे. पत्रकारितेतील अनेक किस्से, घटना रणमैदान गाजवणाऱ्या वीरांसारख्या पुस्तकातून सहजपणे दौडत येत वाचकांच्या मनाला भिडतात. कधी त्या सहजपणे हृदयात प्रवेश करतात, तर कधी तरल होऊन मनाला गवसणी घालतात. कधी अंतर्मुख करतात. समाजातील मानवी स्वभावाचे अनेकविध रूपे लेखकाने अगदी सहजतेने वाचकांसमोर मांडली आहेत. हे पुस्तक वाचकांच्या कल्पनाशक्तीला वाव तर देतेच, पण घडलेल्या घटनेमध्ये आपण स्वतःच तिथे आहोत असा आभासही निर्माण करतो. हाच तर खरा प्रतिभावंत जिज्ञासू आणि लेखकाचा महत्त्वाचा पैलू आहे. या पुस्तकातल्या पानापानात प्रकट झाल्याचं आपल्याला दिसून येतं. म्हणजे खूप सुंदर असं छानपणे लिहिलेलं आहे. याच्यामध्ये अजूनही तुम्हाला पुढे जाऊन चांगल्या प्रकारचं काम करता येईल. अनेक म्हणजे खऱ्या अर्थाने अनेक घटना आहेत. आमच्याकडे लाखो कथा आहेत. माझ्याकडे मी जर पुस्तक लिहायला बसलो तर माझे 100-200 तर पुस्तकं सहज होतील. कारण आम्ही एवढे प्रसंग पाहिलेले आहेत. आम्ही अगदी गरिबातला फाटक्यातला फाटका माणूस पाहिला आहे, तर अगदी करोडोपती अब्जोपती पण पाहिलेले आहेत. त्याच्यामुळं आमच्याकडं आम्ही प्रत्यक्ष घटनेचे साक्षीदार आहोत. जसं पोलीस, घटना काय घडली ते आम्हाला माहिती आहे, पण घटना काय प्रदर्शित झालं आणि ते प्रदर्शित करणारे कोण आहेत त्याचं सगळं सत्य तुम्हाला माहिती आहे. आणि म्हणून दोन्हीही अंग महत्त्वाचे आहेत. पोलीस जसा महत्त्वाचा आहे तसा पत्रकार पण तितकाच महत्त्वाचा आहे. आणि पत्रकारांना पोलिसांसारखंच सगळ्या बाजूचं ज्ञान असतं आणि त्या घटना त्यांच्यापर्यंत पोहोचलेल्या असतात, त्यांच्या हृदयापर्यंत पोहोचलेल्या असतात. आणि त्या जेव्हा लेखणीमध्ये उतरवल्या जातात त्या टायमाला खऱ्या अर्थाने समाजातलं सत्य बाहेर येतं. आणि जेव्हा सत्य बाहेर येतं तेव्हा समाज निकोप होऊ शकतो, तेव्हा समाजाचा विकास होऊ शकतो. सुसंस्कृत समाज निर्मितीसाठी अतिशय महत्त्वाचं लेखन. आणि विजयसिंह तुम्ही ते करतायत. माझं इतर अनेक पत्रकार मंडळी मित्र बसलेले आहेत, त्यांना पण मी आव्हान करतो की तुम्ही पण लिहा. तुम्ही तर लिहितात आहात, पण त्या बातम्या लिहिता, पुस्तक पण लिहा. आणि तुम्ही ज्यावेळेस लिहाल त्यावेळेस नगर जिल्ह्यामध्ये काय चाललं आहे, नगरचं खऱ्या अर्थाने विकास करण्यासाठी त्याचा उपयोग निश्चितपणे झाल्याशिवाय राहणार नाही. जिनके इरादे मेहनत की शाही से लिखे होते हैं, उनके किस्मत के पन्ने कभी खाली नहीं होते. आणि त्या इराद्याने आपण सगळ्यांनी लिहावं. पटोरे साहेब आहेत, सगळं आमदार साहेबांनी पण पुस्तक लिहिलेलं आहे. ह्या गोष्टी आपल्याला समाजापुढे नेणं गरजेचं आहे. कामयाबी का रास्ता कभी सीधा नहीं होता. कामयाबी का रास्ता कभी सीधा नहीं होता, लेकिन कामयाब जब हो जाते तब सब रास्ते सीधे होते हैं. आणि हे पुस्तक लिहिण्यासाठी त्यांनी 1 वर्ष घेतलं असेल. त्यांना घरून पण बराच त्रास, म्हणजे वहिनीने त्रास नाही दिला, त्यांना उलट सहकार्य केलं असेल. आणि ह्याच्यामध्ये एवढ्या अडचणीमधनं सगळं पुस्तक लिहित त्यांचा रस्ता क्लिअर झाला आणि आज त्याचं प्रकाशन झालं. ज्ञान से शब्द समझ में आते हैं और अनुभव से अर्थ. इथं ज्ञान पण आहे, अनुभव पण आहे आणि अर्थ पण आहे. आणि त्या तिन्ही गोष्टी ह्या बातम्यांच्या पलीकडील विश्वात आहे. म्हणून तुमचं लेखन चांगलं आहे, श्रेष्ठ आहे. एखाद्या चांगल्या रणांगणामध्ये लढणाऱ्या तळपणाऱ्या वीराची भूमिका तुम्ही पार पाडलेली आहे. कारण अनेक प्रसंग आले. राजू पात्र फोटोग्राफर जे आहेत त्यांच्या बाबतीतला आपल्याला एक प्रसंग मी मुद्दाम सांगतो. इथं ते एका गावामध्ये TV चालत नव्हते. अँटिना भरपूर लावले होते, सगळ्या गावामध्ये अँटिना होते, पण TV चालत नव्हते.
पण टी व्ही चालत नव्हते. आता ही बातमी करायची, मग बातमी करायची तर अँटिनाचा फोटो पाहिजे होता. म्हणून राजूला घेऊन आपले लेखक तिथं गेले आणि मग राजूला म्हणले फोटो काढ. तर तो अँटिनाचा फोटो काय खालून काढता येत नव्हता. मग उंच भिंत होती, त्या भिंतीवर चढले आणि राजू आपले बहादर जे त्यांनी फोटो काढणं सुरू केलं. त्यांनी जसं फोटो काढणं सुरू केलं, पलीकडच्या वाड्यामध्ये कुठली तरी स्त्री आंघोळ करत होती, यांनाही माहीत नव्हतं. आणि त्यांनी ओरड मारली आणि सगळा गाव जमा झाला. मग काय प्रॉब्लेम झाला असेल बघा. पोलीस स्टेशनही लांब होतं आणि त्यावेळेस माझी पण त्यांच्याशी ओळख नव्हती. सगळा गाव जमा झाला आणि सगळ्यांनी घेरलं, दोघांनाही घेरलं, राजूलाही घेरलं आणि लेखकालाही घेरलं. अशा याच्यामध्ये किती मोठा आणि बेकार प्रसंग आहे. एक तर पोलीस जवळ नाही, त्यावेळेस मोबाईल पण नव्हते, फोन लावायची पंचायत आणि एवढा सगळा जमा. म्हणजे आजच्या काळात जर असं असतं तर अगदी बदडून हाडं खिळखिळ 200, त्यांनी किती 206 सांगितली का, 602 झाली असती हाडं. अशा याच्यामध्ये त्यांना समजावून सांगितलं सगळ्या लोकांना आणि चांगल्या रीतीने त्यांचं प्रबोधन केलं की आम्ही बातमी का लिहितोय, तुमच्यासाठी लिहितोय, ह्या गावासाठी लिहितोय, ह्या गावातले टी व्ही चालावे, तुम्हाला जगातलं ज्ञान मिळावं म्हणून ही बातमी लिहितोय. आणि त्यामुळं राजू वर चढलेले आरामात खाली उतरले. असं यांनी खूप छान लिहिलेलं आहे, सुंदर आहे, पुस्तक वाचण्यासारखं आहे. अर्थात मी ते प्रस्तावना द्यायच्या उद्देशानेही वाचलं होतं. आता याच्यापुढे मी खूप चांगल्या रीतीने वाचेल, कारण याच्यात बऱ्याचशा गोष्टी खूप छान आहेत. ज्या गोष्टी छान असतात त्या गोष्टी महान होतात आणि ते महानत्व सिद्ध करण्यासाठी तुम्ही अजून लिहा, चांगलं लिहा, उत्कृष्टपणे लिहा. बराच वेळ झालेला आहे, आपण सगळे ताटकळलेले आहात आणि माझ्यानंतर परत अध्यक्षांनाही बोलायचं आहे. तर त्यामुळं अध्यक्षांच्या परवानगीने आपल्या सगळ्यांचे आपण एवढं आम्हाला सहन केलं. आता पोलीस अधिकारी त्यामुळं बरेच लोक मुद्दामून सहन करतात, पण तुम्ही खऱ्या अर्थाने सहन केलं. तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आदरणीय साहेबांच्या समृद्ध भाषणासाठी एकदा जोरदार मनापासून टाळ्या झाल्या पाहिजे. नंबर विनंती. बातम्यांच्या अलीकडचं विश्व आपण दररोज पाहतो बातम्यांमधून, परंतु बातम्यांच्या पलीकडचं विश्व विजयसिंह होलम यांनी रेखाटलेलं आहे. आणि मला या पुस्तकातल्या 3 महत्त्वाच्या गोष्टी आवडल्या. त्या म्हणजे यामधील 32 कथा, ज्यांच्यावर 32 डॉक्युमेंटरी किंवा 32 चित्रपट होऊ शकतील. आणि याच्यातली जी प्रस्तावना आहे ती आपण निश्चितच वाचावी. अत्यंत ओघवत्या आणि सहज शैलीमध्ये आदरणीय डॉक्टर BG शेखर पाटील साहेब यांची साहित्य संपदा आणि साहित्य वैभव प्रत्येक शब्दामधून डोकावतं. आणि मनोगत जे आहे लेखकाचं ते तर आपण जरूर वाचावं, ही नंबर विनंती. ही पत्रिका मला फार आवडलेली आहे, कारण अनेक पत्रिका नगरमध्ये छापल्या जातात. यामध्ये नरेंद्र शांती कुमारजी फिरोदिया असं संपूर्ण नाव आदरणीय नरेंद्र साहेबांचं छापण्यात आलेलं आहे. आदरणीय नवलबलजी फिरोदिया, आदरणीय शांतीकुमारजी फिरोदिया, तर थेट नरेंद्र शांतीकुमारजी फिरोदिया या ब्रँडपर्यंत हा नगरचा इतिहास येऊन पोहोचतो. या नावाशिवाय नगर पूर्ण होऊ शकत नाही. मी विनंती करतो आदरणीय नरेंद्र शांतीकुमारजी फिरोदिया साहेबांना आपण या सोहळ्याच्या निमित्ताने आपलं अध्यक्ष मनोगत प्रस्तुत करावं. नमस्कार. मंचावरील उपस्थित सर्व सन्मान्य, मंचा समोरील सर्व सन्मान्य आणि आजचे आपले जे सत्कार मूर्ती आहे विजयसिंह होलम साहेब, ते त्यांचा सर्व परिवार. सर्वप्रथम तर होलम साहेबांना इतके दिवस फक्त पत्रकार अशी पदवी होती, आता लेखक किंवा साहित्यिक ही पदवी त्यांना लागणार आहे. त्यासाठी त्यांचा सर्वप्रथम तर महाराष्ट्र साहित्य परिषद सावेडी शाखातर्फे त्यांचा साहित्य विश्वात मी स्वागत करतो. होलम साहेबांचं नाव बरेच वर्षापासून आपण ऐकत आहोत. आपण त्यांची जी लेखणी आहे सगळ्यांनी वाचलेली आहे. आणि खरं पाहिलं तर पत्रकारिता खरं फार धाडसी काम आहे. त्यासाठी मला वाटतं जिथं त्यांच्या नावातच विजय आणि सिंह दोन्ही आहे, त्याच्यामुळे त्यांना हे सहजपणे जमलं
की कुठल्याही ह्याला न घाबरता त्यांनी सरळ त्यांच्या शैलीत बऱ्याचशा गोष्टींचं उलगडं या संपूर्ण जिल्ह्यात, या महाराष्ट्रात त्यांनी केलं. जेव्हा त्यांनी सांगितलं की मी हे पुस्तक लिहितोय, खरोखर एक असा आनंद होतो. कारण आजच्या या डिजिटल युगात आज आपल्याकडे गुगल आहे, पण तो किती ॲक्युरेट आहे कोणालाच माहिती नाही. तर जितके पुस्तकाचं प्रकाशन होईल, जितके पुस्तकं येतील, तर पुढच्या पिढीसाठी, पुढच्या काही वर्षासाठी ते डॉक्युमेंटेड राहील. आणि त्यासाठी होलम साहेबांनी ही जी पुस्तक लिहिली की बातम्या पलीकडलं विश्व, की ही बातम्या कशी घडली, त्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न आणि त्यासाठी कसे कसे किस्से झाले. आत्ता शेखर साहेबांनी काही किस्से सांगितले, तर खरोखर वाचायला तर नक्की आवडेल. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ह्याच्यात जे एक पात्र आहे ते सगळे अहमदनगरचे आहे, ओळखीचे आहे, तर अजून वाचायला आवडेल. कारण आपल्याला कळेल की किती मेहनत सगळ्यांनी कुठल्या बातमीसाठी किंवा कुठल्या एका ती जी एक त्यांच्या आपण म्हणतो की एक बातमीसाठी किती धडपड करावी लागते, ही आपल्याला या पुस्तकातून कळेल. जे वाचेल त्यांना सगळ्यांना कळेल. आणि त्या पुढच्या जनरेशनसाठी सुद्धा, किंवा जे पुढचे, आज आत्ताच होलम साहेबांनी सांगितलं की नवीन फार कमी पिढी आहे की जी आता पत्रकारितेमध्ये येत आहे. कारण डिजिटल विश्व फार सोपं झालं आहे. पण मला वाटतं त्या सगळ्यांसाठी एक प्रेरणा म्हणून ही पुस्तक नेहमी सगळ्यांसाठी राहील. होलम साहेब, आपण आज पत्रकार आहात. कुठलाही आपण ज्याला व्यवसाय म्हणतो, आपण कधी ना कधी रिटायर होतो, पण साहित्यिक हा कधीच रिटायर होत नाही. तसं साहेबांसाठी बी आहे, शेखर साहेबांसाठी, की त्यांचे इतके पैलू आहे, पण मला वाटतं ते साहित्यिक आयुष्यभर राहतील. आज आपण पाहतोय की डिजिटल, जसं मी म्हटलं, डिजिटल विश्वात बातमी येते, बातमी जाते. आणि कोविडच्या काळात एक लक्षात आलं की न्यूजपेपर जेव्हा येत नव्हतं, ते पेपरची जी एक सुगंध असते ती, आणि त्यामधलं वाचायला जी मजा येते, त्या डिजिटल ह्याच्यात नव्हतं. आणि आज आपण पाहतो की डिजिटल माध्यम ब्रेकिंग न्यूजचं जास्त मोठं माध्यम आहे. कुठं काय घडलं, पण ते कसं घडलं, त्याच्या मागची जे काही आहे ते फक्त एक पत्रकार किंवा एक कुठलंही पेपरच किंवा प्रिंट मीडियाच त्याला चांगल्या पद्धतीने त्याला आपण न्याय देऊ शकतो. आणि होलम साहेबांनी संपूर्ण त्यांच्या आजपर्यंतची जी कारकीर्द आहे ती त्यांनी त्याला एक चांगल्या प्रकारचा न्याय त्यांनी त्याला दिलेला आहे. साहेब, आपण CSRDमध्ये शिकलात, मी इथलचाच विद्यार्थी आहे. आणि आज या संपूर्ण बिल्डिंगमध्ये येऊन खरंच आपण याला एक नॉस्टॅल्जिया म्हणतो की आपण इथं जिथं शिकलेलो असतो, जेव्हा आपण परत तिथं येऊन, कारण आपण बरेच वेळा त्या बाजूला होतो, आज ह्या बाजूला बसायला एक वेगळाच अनुभव आपल्याला करायला मिळतो. कालच आपल्या नगरचे इतिहासकार आहे भूषणजी देशमुख, त्यांच्याशी काही विषयावर मी चर्चा करत होतो, तर त्यांचं तेच म्हणणं होतं की आता इतक्या दिवसाचे डॉक्युमेंटेशन कुठल्या ना कुठल्या ह्याचं आहे. म्हणजे ब्रिटिशर्सच्या काळेचे डॉक्युमेंटेशन आहे, पण आत्ताचे काय डॉक्युमेंटेशन मिळत नाही आहे. तर मला वाटतं की अशा पुस्तकं किंवा अशा लेखनीतून तो डॉक्युमेंटेशन नेहमी जिवंत राहील. आणि मला वाटतं ही आपली पहिली आवृत्ती आहे, कारण अजून आपल्याला भरपूर काम करायचं आहे, आपल्याला भरपूर लिहायचं आहे. त्यामुळे मला वाटतं याची एक नाही तर 10 आवृत्ती तर नक्की होतील की बातम्याचं जो विश्व आहे. कारण आत्ताच आम्ही होलम साहेबांची एक ऑनलाईन इंटरव्ह्यू घेतली, त्याने सांगितलं की त्यांना डिजिटल शिकायचं आहे. आणि मला वाटतं ते जितके चांगले लेखक आहेत तितके चांगले डिजिटल क्षेत्रातही ते कामं करतील, मला याची खात्री आहे. मी त्यांना या संपूर्ण त्यांच्या ह्या नवीन, आपण ज्याला म्हणतो नवीन रोलसाठी त्यांना मी शुभेच्छा देतो. त्यांची ही लेखणी लोकांना नक्की चांगल्या कामासाठी प्रवृत्त करतील. ज्या लोकांना याचा फायदा झालेला आहे आणि ह्या पुढेही अनेक लोकांना याचा फायदा होईल याची मला खात्री आहे. मी होलम साहेबांना शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद साहेब. ही अर्पण पत्रिकेमध्ये आई आणि वडिलांनी ही अर्पण पत्रिका आदरणीय होलम साहेबांनी अर्पण केलेली आहे. वडील तर या ठिकाणी आहेत, परंतु होलम साहेबांच्या मातोश्री आदरणीय लक्ष्मीबाई ज्या परीस आहेत, ज्या परिसाने लोखंडाचं सोनं बनवलेलं आहे, त्यांच्यासाठी 2 ओळी आणि त्यानंतर आदरणीय जयजी येलुलकर साहेब आभार या ठिकाणी प्रस्तुत करतील.
कवी प्रशांत बोरे यांच्या कवितेच्या या 2 ओळी या ठिकाणी उपस्थित असलेल्या प्रत्येकाच्या आईसाठी. तुझा हात परीस माझा लोखंडी गझुला, तुझा हात परीस माझा लोखंडी गझुला, हात परीस लागता झुला सोन्याचा झाला, झुला सोन्याचा झाला. तू मधाळ मधाची गोडी, तू मायेची दिवाळी, चूल पेटली पेटली तू ह्या नशिबी सदाची होळी. खूप सोसले तू आई, मिळो मला नवी वाट, खूप सोसले तू आई, मिळो मला नवी वाट. व्हावी तुझ्याच नावाने नव्या युगाची पहाट, व्हावी तुझ्याच नावाने नव्या युगाची पहाट, नव्या युगाची पहाट, नव्या युगाची पहाट, नव्या युगाची पहाट. आभार. जयंतजी येलुलकर. आभारापूर्वी ज्यांनी इतकं छान सूत्रसंचालन केलं असे डॉक्टर अमोल बागोल यांचा एक आपण आयोजकांच्या वतीने सत्कार करत आहोत. मी आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉक्टर BG शेखर पाटील यांना विनंती करतो की त्यांनी आजचे सूत्रसंचालक राष्ट्रपती पुरस्कार विजेते शिक्षक डॉक्टर अमोल बागोल यांचा एक सन्मान करावा. धन्यवाद. महाराष्ट्र साहित्य परिषद सावडी उपनगर शाखा व CSRD इन्स्टिट्यूटच्या वतीनं यांच्या आयोजनानं आज आपल्या या अहमदनगरमधील ज्येष्ठ पत्रकार निष्प्रभ पत्रकार मान्य श्री विजयजी होलम यांच्या बातम्यांच्या पलीकडील विश्वामध्ये आपण आता सगळे रमलेलो आहोत. या कार्यक्रमासाठी खास करून उपस्थित असलेले ज्यांच्या हस्ते या सुंदर अशा सोहळ्याचं प्रकाशन झालं, पुस्तकाचं प्रकाशन झालं, असे आदरणीय मान्य डॉक्टर BG शेखर पाटील साहेब ज्यांच्या अध्यक्ष आहेत ते खाली हा कार्यक्रम झाला, असे महाराष्ट्र साहित्य परिषद सावळी शाखेचे अध्यक्ष आणि नगरचं विख्यात व्यक्तिमत्व उद्योगपती मान्य श्री नरेंद्रजी फिरोजा साहेब, आपल्या या शहराचे लोकप्रिय आमदार मान्य संग्राम भैया जगताप, त्याचप्रमाणे आदरणीय विद्युताताई शेखर, मान्य श्री दिल्लीतील खास मुद्दाम येथे आलेले दिल्लीहून मोठे अधिकारी मान्य श्री अशोकजी ठोंबरे साहेब, सकाळचे संपादक मान्य पाटील साहेब, त्याचप्रमाणे आदरणीय सुरेशजी पठारे साहेब, आदरणीय विजयचे पिताश्री आदरणीय मोहनरावजी होलम साहेब, तसेच या कार्यक्रमासाठी विविध क्षेत्रातील सर्व सन्मान्य मान्यवर, पत्रकारितेतील सर्व सन्मान्य ज्येष्ठ पत्रकार संपादक, पोलीस अधिकारी. खरं तर आपण या काही महिन्यापूर्वी अतिशय संदर्भ हरवलेल्या विश्वामध्ये आपण सगळं विश्व पाहिलं, तर याच्यानंतर असा काहीतरी जिवंतपणा अनुभवण्यासाठी पुन्हा एकदा आपण नव्या आशेने या जीवनाला सामोरे गेलो. विजय पत्रकारितेमध्ये अतिशय आदरणीय असे व्यक्तिमत्व आहे, असे समोर बसलेले सुद्धा अतिशय सर्व सन्मान्य पत्रकार आहेत आणि त्यांच्यामुळे नगर शहराच्या विकासाला एक चांगली जी काही खतपाणी मिळालं त्याच्यामध्ये विजयचा सुद्धा मोठा सहभाग आहे. मी आता या बातम्यांच्या विश्वामधील आमचं एक कहाणी आहे. खरं तर गुढीपाडवा हा सगळ्या रसिक ग्रुपचा सर्वांना कल्पना आहे आणि आपण सर्वच जण याचे खास चाहते आहात, मार्गदर्शक आहात. आणि गुढीपाडव्याच्या कार्यक्रमाला एक 10 वर्षापूर्वी थोडंसं गालबोट लागलं होतं. काही आमच्या मित्र कंपनीने हा कार्यक्रम होऊच नाही रात्री 12पर्यंत असा काहीतरी प्रयत्न केला होता. त्यावेळेस हा प्रयत्न हाणून पाडण्यासाठी सर्व
पेपर वर्तमानपत्र ज्यांनी जी मदत केली त्याच्यामध्ये सर्वात मोलाची मदत हा कार्यक्रम होण्यासाठी सर्वात मोठी मदत ही विजयच्या माध्यमातून झाली होती आणि त्याच्यामुळेच त्या 15 वर्षापूर्वी हा कार्यक्रम पुन्हा एकदा नव्याने सुरू झाला होता. काही समाजामध्ये काही प्रवृत्ती असतात की एखादी चांगली गोष्ट होत असेल तर त्या कशा होऊ नयेत हे पाडण्यासाठी असतात त्यासाठी प्रयत्नशील. पण आमच्यामध्ये सुद्धा एक सत्य आणि असा कार्यकर्ता असतो की चांगलं काही करण्यासाठी, त्याच्यामुळे त्याला काही फारसा फरक पडत नाही. आणि आत्ताही या वर्षी इथे पाडव्याचा मी मुद्दाम उल्लेख केला की शेखर साहेब आमच्या या गुढीपाडव्याच्या सोहळ्याच्या पूर्वीपासून अतिशय हितचिंतक आहेत आणि हा जो सोहळा झाला हा आत्ता या 20वा सोहळा कोरोनानंतर त्याच्यामध्ये सुद्धा प्रमुख उपस्थिती ही खास शेखर साहेबांची होती. आणि या कार्यक्रमाच्या पाडव्याच्या 20 वर्षाच्या कार्यक्रमाची स्पॉन्सरशिप जी आहे की ज्यांच्या आर्थिक सहकार्याने हा कार्यक्रम होतो त्याच्यामध्ये आज इथे नरेंद्र फिरोदियासुद्धा या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत म्हणून मी खास उल्लेख करतो. आणि त्याच्यानंतर तो 8 वर्षापूर्वी जो त्रास झाला होता रसिक ग्रुपला की पाडव्याचा कार्यक्रम बंद पाडण्यासाठी काही प्रवृत्तीने फार प्रयत्न केले होते, त्याच्यानंतर 1-2 वर्षापूर्वीसुद्धा या ग्राउंडवर कार्यक्रमच होऊ नये गुढीपाडव्याचा, म्हणजे हे सांस्कृतिक बंदच झालं पाहिजे असे सुद्धा काही लोकांनी प्रयत्न केले होते. परंतु या प्रयत्नाला हाणून पाडण्यासाठी हा कार्यक्रम इथे व्हावा यासाठी सगळ्यात मोलाची मदत झाली. आणि त्याच्यानंतर परत भविष्यामध्ये हा कार्यक्रमाचा ठराव जो झाला याला सुद्धा कारणीभूत श्री आमदार संग्राम भैया जगताप आहेत. संग्राम भैया जगतापांनी ज्यावेळेस सांगितले की नगरमध्ये एखादा सांस्कृतिक कार्यक्रम होतोय, मोठा होतोय की ज्याच्यामुळे नगरच्या सांस्कृतिक क्षेत्रामध्ये महाराष्ट्राच्या जे काही नाव झाले नगरचं त्या कार्यक्रमाला सुद्धा हाणून पाडण्यासाठी आणि मैदान मिळवण्यासाठी कोणी प्रयत्न करत असतील तर ते खऱ्या अर्थाने निषेधार्ह आहे. आणि त्याच्यामुळे आमदार साहेबांनी जे काही आमच्या पाठीचे उभे राहिले त्याच्यामुळे भविष्यामध्ये पुन्हा एकदा त्या सांस्कृतिक प्रवासाला सुरुवात झाली. मी या सगळ्यांचं मनापासून कृतज्ञता व्यक्त करतो. एक चांगल्या बातम्या पलीकडील विश्वामध्ये आम्ही सगळे रमलो होतो आणि नगरमध्ये अनेक क्षणांची एक चांगली माहिती, अनेक आठवणींची चांगली माहिती आम्हाला मिळाली. सर्व क्षेत्रातील महाराष्ट्र साहित्य परिषद सावळीचे पदाधिकारी आहेत, सर्व सन्मान्य साहित्यिक आहेत, विविध क्षेत्रातील मंडळी आहेत. मी यांचं मनापासून आभार मानतो. आणि एका सुंदर सोहळ्याच्या आम्ही सुद्धा सगळेजण आपण साक्षीदार राहिलो. सुरेशजींचं सुद्धा आभार मानलो की त्यांनी एक छान सभागृह आम्हाला उपलब्ध करून दिलं. आणि सर्वांचं पुन्हा एकदा मनस्वी आभार मानतो. त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी माननीय मनसूरभाई, माननीय आमचे वाधवा साहेब, आमचे चिडके साहेब, सर्व कार्यकर्त्यांनी, सर्व मंडळींनी सुद्धा हा कार्यक्रम अतिशय यशस्वी व्हावा यासाठी प्रयत्न केले, सहकार्य केले. त्यांचंसुद्धा मी मनापासून आभार मानतो. आणि भविष्यामध्ये महाराष्ट्र साहित्य परिषद सावळी शाखेच्या माध्यमातून नरेंद्रजी फिरोदिया यांच्या नेतृत्वाखाली सुद्धा असे अनेक उपक्रम होतील. या उपक्रमांना सुद्धा आपण नेहमीच सहकार्य कराल अशी आशा व्यक्त करतो आणि शब्द थांबवतो. सर्वांचे आभार मानून हा कार्यक्रम सोहळा थांबला असं जाहीर करतो. अमोलजी बागुल सूत्रसंचालक त्यांचेही मी मनापासून आभार मानतो. संदीपजी देशपांडे, त्याचप्रमाणे श्रीकांत वंगारी यांचासुद्धा मनापासून आभार मानतो. धन्यवाद. सगळ्यांसाठी 2 महत्त्वाचे मेजवाने आहेत. जाताना आपण पुस्तक घेऊन जायचं, आपल्याला सप्रेम भेट पुस्तक दिलं जाणार आहे होलम साहेबांच्या वतीने. आणि खाली गेल्यानंतर गार्डनमध्ये सगळ्यांसाठी अल्पहाराची व्यवस्था करण्यात आलेली आहे. प्लीज. आदरणीय नरेंद्रजी फिरोदिया साहेब यांच्या वतीने विजयसिंह होलम साहेब यांचा सत्कार संपन्न होत आहे. या सत्कारासाठी टाळ्या वाजवूया आपण. धन्यवाद. या सभागृहाच्या गेटवर जाताना एक पुस्तक आपण घ्यायचं आहे आणि खाली उतरल्यानंतर गार्डनमध्ये सगळ्यांसाठी अल्पहाराची व्यवस्था संयोजन समितीच्या वतीने करण्यात आलेली आहे. प्लीज विनंती आहे आपण जाताना पुस्तक घ्यावं. या ठिकाणी अरविंद ब्राह्मणे साहेब, प्रदीपजी पेंढारे, किशोरजी मरकड साहेब, राहुलजी पाटोळे साहेब, नंदकुमारजी सातपुते साहेब, आकाजी आगरकर, अजय कविटकर, अनवर मन्यार साहेब, त्यानंतर सावलीचे नितेजी बनसोडे साहेब, संतोषजी आव्हाड, सुनीलजी गोगळे, त्यानंतर सुरेश खामकर, या सगळ्या मान्यवरांचं आम्ही स्वागत करतो.
सगळ्यांना विनंती आहे, जाताना गेट जवळून आपण पुस्तक घ्यायचं आहे, जाताना प्लीज.